धन्यवाद मनीष पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला अय्या धारावी मातेला वंदन करून आजच्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि आगरी कोळी मास्टर प्रीमियर लीगची एक कमिटी आहे 25 जणांची, त्यांच्या अथक प्रयत्नांना सुरू असलेला हा आगरी कोळी मास्टर 40+ क्रिकेटचा हा सोहळा आपण अनुभवत आहेत. आजचा 4था दिवस आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आजच्या दिवसाच्या खेळाला अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होते. प्रत्येकाने सांगितले ही जी संकल्पना पुढे आली त्याच्यामुळे अजून नवीन गोष्टी घडत गेल्या, एकमेकांमधले संबंध अजून दृढ होत गेले, एकमेकांना चांगल्या पद्धतीने आपण ओळखू शकलो आणि तेच तर करायचं होतं, तेच ध्येय इथे ठेवलं होतं. दोन्ही आपण बघितलं तर कोर कमिटीचे सदस्य ज्यावेळेला आज सकाळच्या सत्रामध्ये आले होते त्यांनी म्हटलं होतं आम्ही जो प्रयत्न केला ज्या समितीनं, त्या समितीच्या प्रयत्नाला कदाचित खेळाडूंची जी साथ लाभली, प्रायोजकांची मदतीचा हात देखील आला, त्याच्यामुळे ही स्पर्धा यशस्वीच्या दिशेनं वाटचाल करते. आपण थोडासा आढावा घेऊया या स्पर्धेचा. सुरुवात झाली होती ती 13 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ अर्थात उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. 4 संघ खेळले होते, त्याच्यातले 2 संघ जे 1 आणि 2 नंबरवरती आहेत, किल्ले घोडबंदर शिलेदार हा संघ क्रमांक 1 वरती, तर भुऱ्याशेठ मोरवा शेवटचा मॅच 6 बॉल 9 धावा डिफेंड करून तो संघ तिथे दाखल झाला. तर किल्ले घोडबंदरनं अगदी शेवटला 2 बॉल 10 मध्ये मॅच खेचली होती. पहिला दिवस नाट्यमय घडामोडींचा राहिला होता. दुसरा दिवस होता, तिथेही 4 संघ खेळले, त्याच्यामध्ये DJ वॉरियरनं डॉमिनेट क्रिकेट खेळलं, पूर्णपणे डॉमिनेट केलं. आणि ते करताना कारण त्या जर संपूर्ण त्या दिवसावरती बघितलं तर उल्लेखनीय होतं अमोल भुईर यांची ती गोलंदाजी. 4 विकेट, ते क्लीन बोल्ड, लागोपाठचे सलग 4 विकेट, ते वैशिष्ट्य राहिलं होतं त्या दुसऱ्या दिवसाचं. आणि त्यानंतर मालवणी कोलीवाडा पहिला सामना खराब गेला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं. शेवटच्या सामन्यामध्ये अटीतरची झुंज धावांचा पाठलाग करायचा होता, तो जिंकला आणि तिथे मात्र तो संघ क्वालिफाय झाला होता. आणि कालचा दिवस तेव्हा पुन्हा एकदा आपण 4 संघांना पाहिलं, त्याच्यामध्ये माऊली मोरवा संघ अगदी तुल्यबल संघामधली लढत होती कालच्या दिवसामध्ये, पण माऊली मोरवाच्या संघानं चांगला खेळ केला, क्वालिफाय झाले. अजिंक्य टायगर बालकुम कदाचित पहिला सामना तितका नाही चांगला झाला, पण दुसऱ्या आणि क्वालिफायच्या मॅचमध्ये आपला खेळ उंचावला. खास करून शेवटच्या त्या क्वालिफायच्या मॅचमध्ये 19 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी योगेश घरत यांची, त्याच्यामध्ये सलग 5 चौकार होते, एका ओव्हरमध्ये 4 आणि नंतरच्या षटकामध्ये 1 चौकार ठोकला होता. या दृष्टी भूषण भोईरची लाभलेली त्यांना साथ ती महत्वाची होती. आणि आजचा दिवस आता अगदी थोड्या वेळामध्ये सुरू होतो. पहिला सामना जिथे ओमसाई 111 जुचंद्र खेळणार आहेत साईविधी नारंगी संघाशी, आणि त्यानंतर दुसरा सामना होईल जिथे जय भवानी मोरवा हा संघ खेळेल जय बामनदेव मुर्दा या संघाशी. ऑल ओव्हर भारत राऊत आमच्या जोडीनं जॉईन झाल्यात. थोडासा आपण आढावा घेऊया की कुठले संघ क्वालिफाय झालेत, म्हणजे आता ते कसे खेळतील तेही आपण सांगणार आहोत. पण भारत राऊत जर आपण विचार केला ना, म्हणजे आगरी कोळी सामाजिक संस्थेमध्ये असलेले 23 संघ, म्हणजे पार नारंगीपासून मालवणी आणि मालवणीपासून ते पार बालकुमपर्यंतचा हा प्रवास आहे, कोलशेतपर्यंतचा प्रवास आहे. इथल्या या त्रिकोणामध्ये सर्व संघ आहेत. पण या स्पर्धेला म्हणजे सर्व आपण 16 संघ पाहिले, पण क्वालिफाय होताना पण तिथे पण लढाई आहे. म्हणजे आपण मोरव्याच्या मैदानावरती खेळतोय, पण मोरव्याचा एक संघ क्वालिफाय झाला आहे. भाईंदर वेस्टचा पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला, काल एक संघ क्वालिफाय झाला, 2 झाल्यात. एक संघ घोडबंदरवरनं त्या साईडनं क्वालिफाय झालाय, एक संघ DJ वॉरियर. आता ते डॉसन आणि जगदीशदादांचा संघ आहे, त्याच्यामुळे दोघांचा वाटा आहे, इथचा पण आहे, दोघं पूर्व पश्चिमचा तो वाटा आहे. आणि एक संघ जो बालकुमचा आलाय, म्हणजे कदाचित तिन्ही अंगाला न्याय मिळालाय. आज जर नारंगी जुचंदर आता 2 मॅच चालू आहे, याच्यातला एक क्वालिफाय झाला तर तो उत्तरेचा संघ देखील क्वालिफाय होऊ शकेल. त्याच्यामुळे मजा येणार आहे या आजच्या दिवसाला देखील. हा स्टॅटिस्टिक आहेत ते आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला जातोय.
धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये शु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 14 विद्येचा आणि 64 कलेचा अधिपती गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन या संपूर्ण पंचकृषीची कुलस्वामिनी आई धारावी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या दिवसाची आम्ही सुरुवात करतोय. ज्याप्रमाणे आपण जो आढावा दिला तुकाराम सर, खरोखर योग्य आपण आढावा दिला. मात्र त्याच्यामध्ये एक गोष्ट जर आपण पाहिलं ना सर, तर पहिल्या दिवशी आपण काय पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 10 धावा चेस झाल्या. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा होत्या हव्या होत्या आणि त्या पूर्ण केल्या. आणि 6 बॉलमध्ये 9 झाल्या नाही. 6 बॉलमध्ये 9 धावा झाल्या नाही. दुसऱ्या दिवशी आपण काय पाहिलं तर दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर अमोल भोईर यांची ती गोलंदाजी, सलग 4 क्लीन बोल्ड आणि डबल हॅट्रिक त्यानं पूर्ण केली. तिसऱ्या दिवशी आपण काय पाहिलं तर योगेश घर यांचं अर्धशतक पाहिलं. प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळा रेकॉर्ड, वेगवेगळा इतिहास या आर के क्रीडा संकुलनामध्ये पाहत आहोत. आणि जी भागीदारी आहे बघा, भागीदारी आपण जी पाहिली होती पहिल्या दिवशी, जी भागीदारी आपण पाहिली होती खास करून गंगाधर आणि पहिल्या दिवशी आपण रमा ठाकूरची भागीदारी पाहिली होती आणि रवी तरी यांची दुसऱ्या दिवशी आपण भागीदारी पाहिली होती मोहन घरत आणि गंगाधरची. तिसऱ्या दिवशी आपण भागीदारी पाहिली ती योगेश घरत आणि भूषण भोईर. म्हणजे 50 धावांच्या पलीकडे 3 दिवस सलग आपण 50 धावांच्या पलीकडची भागीदारी या स्पर्धेमध्ये पाहिलंय. सगळ्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला आणि एक गोष्ट नक्कीच आपण नमूद करूया, कारण ही जी सर्व स्टॅटिस्टिक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो ना, याच्यामध्ये आपले स्कोरर तुषारदादांचा महत्त्वाचा वाटा आहे. कारण त्यांनी बरोबर काही गोष्टी आहेत त्या हायलाईट करून ठेवलेल्या आहेत. एक चांगला स्कोरर, एक चांगला जर गुणलेखक असेल ना, तर मग कॉमेंटेटरला, समालोचकांना देखील त्याचं विवरण देणं, त्याचं विश्लेषण करणं, त्याचं वर्णन करणं सोपं होऊन जातं. त्याच्यामुळे थँक्यू तुषारदादा, आपलंही मनापासून आभार आहे. आणि जसं भारतजी राऊत यांनी उल्लेख केला, इथे डबल हॅट्रिक पाहिली, इथे अर्धशतक पाहिलं, अर्धशतकी भागीदारी पाहिल्या, एकापेक्षा एक सरस खेळ पाहिला, काल 90 धावा पाहिल्या. आज फक्त एकच उत्सुकता आहे, 100चा आकडा पार होईल का बघूया. एक प्रेडिक्शन आहे, कदाचित आज तो 100चा आकडा पार होऊ शकतो. जसं सकाळच्या सत्रामध्ये वातावरण आहे, जसं वादळ वारं सुटलं ग, तसा वारा जसा सुटलाय ना, तसं वाटतंय आज की आज 100 धावा होऊ शकतील कदाचित. कारण पहिल्या दिवशी आपण 60 पाहिल्या, दुसऱ्या दिवशी आपण 70 पाहिल्या, तिसऱ्या दिवशी आपण 80 पाहिल्या, 90 पाहिल्या. आज कदाचित 4था दिवस 100 मात्र 100 कोणाच्या जगात हायेस्ट जर रेकॉर्ड आहे या मैदानावरचा 40+ क्रिकेटमध्ये 94चा, मास्टर्स क्रिकेटमध्ये 94 धावांचा हायेस्ट स्कोर आहे या मैदानावर. खरोखर आज जर आपण टीम जर खास करून बारकाईने टीमकडे लक्ष दिलं तर जय बामनदेव, दुसऱ्या बाजूला साई विधी, दुसऱ्या बाजूला जय भवानी आणि तिसऱ्या बाजूला ओम साई. पहिला चेंडू आणि इथे पहिला चेंडू खराब लाईन, व्हाईट बॉलनं सुरुवात या ठिकाणी धर्मेंद्र कोळी यांना तुम्ही पाहू शकाल पहिले षटक हाताळण्यासाठी. मालवणीचा हा सुपर बॉय लक्षात ठेवा. अनेक विक्रम म्हणजे सध्याच्या घडीला आगरी समाज सामाजिक संस्थेच्या 23 संघांमध्ये जर सर्वाधिक विकेट म्हणजे आता जर एनालिसिस अजून माझ्या काही बाकी आहे, तो जर कदाचित संकेत केला ना तर 200 विकेटच्या अधिक विकेट असतील. 200हून अधिक विकेट धर्मेंद्र कोळी यांच्या नावावर आहेत. तो गोलंदाज या ठिकाणी यूज केला जातोय. ऑन द राईज खेळायचं होतं, बॅटची एक चेंडू फ्लाइंग स्लिप रिझनमध्ये निघून गेलाय, सिंगल मिळणार. बघा धर्मेंद्रच्या अगेन्स्ट मोठे स्ट्रोक खेळणं एक जिगरीची गोष्ट आहे. आणि मी पहिल्या दिवशी सर एक उल्लेख केला होता की आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये 23 टीममध्ये असे 2 गोलंदाज आहेत ते परफेक्ट सटीक यॉर्कर मारत आहेत. आणि त्याच्यामध्ये तिसरं नाव मला वाटतं अमोल भोईर यांचं लिहावं लागेल. त्याच्यामधला हा एक गोलंदाज धर्मेंद्र कोळी आणि दुसरा गोलंदाज प्रभाकर म्हात्रे, मॅन फ्रॉम घोडबंदर. म्हणजे असं म्हणावं लागेल की धर्मेंद्र कोळी यांचा चेंडू नाही, ती कोळी यांची गोळीच येते. ज्यावेळेला बॅट्समनला ती फेस करायची असते. भाई जैसे म्हणता ना कोहली से डर नहीं लगता गोली से, तसा ते गोली से डर नहीं लगता धर्मेंद्र कोहली से डर लगता है. तसं आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये भीती वाटते, पण ऑल ओव्हर परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. मजा येणार आहे मॅचला. नंदकुमार बेडवेकर स्ट्रायकर यांना
एक असा फलंदाज जसा हार्ड हिटर फलंदाज, म्हणजे मीरा टीमकडनं पाहिलं ना तर आक्रमक फलंदाजी करण्यासाठी जाणलेला असा हे फलंदाज आहेत आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे देखील महत्त्वाचा वाटा त्यांचा राहिला, भूमिका त्यांची देखील राहिलेली आहे. क्रॉस बॅटर पटका खेळायचा होता, मिड विकेटला फिल्डर आहेत, फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती. पूर्ण सुरुवात थोडीशी सावकाश केलेली आहे. ओमसाई 111 जुचंद्रच्या टीमनं पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा झालेत. इथे आपण धीमी सुरुवात देखील म्हणू शकतो, कारण खास करून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि एका साईडला आपण याच नगरीचा RK मोरवा टीमचा यशस्वी खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, मिस्टर मेघनाथ मात्रे. गोलंदाजासाठी तयार मिस्टर धर्मेंद्र कोळी. शॉट बॉल होता समोरच्या दिशेने, यावेळेस थेट डाऊन द ग्राउंड. हा समोर खेळ आहे, अगदी समोर, चौकार, 4 धावा. कुठे चेंडूला समोर खेळले, समोर जसा फोरहँड स्ट्रोक खेळतात लॉंग टेनिस मधला तसा हा फटका खेळलाय समोर डाऊन द ग्राउंड, लॉंगॉन क्षेत्रामध्ये चौकार. मेघनाथ यांचा चांगला उल्लेख तुम्ही केला. चेंडू पडला, थोडासा आत आला, पुढचा तो पाय आहे ना तो थोडासा स्क्वेअर ऑन झाला होता, तो बूट जर पाहिलं ना तो मिड विकेटच्या ठिकाणी गेला होता, त्याच्यामुळे बॉडी थोडीशी लेग साईडला गेली. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपण RK मोरवा संघ पाहिला ना, म्हणजे जो कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटमध्ये खेळायचा स्पर्धात्मक क्रिकेट, कदाचित कैलास पाटील म्हणजे कैलू यांचा उल्लेख केला, त्याच्यावरला मेघनाथ हे नाव होतं, ही जोडी होती आणि त्यांनी केलेला खेळ प्रत्येकानं पाहिलाय. कुठं चेंडू होता, पटका खेळला, चेंडू चाललाय जोपर्यंत फील्ड करतील एकच धाव या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकावरती 8 नंदकुमार पेडवेकर खेळतात, 1 वरती मेघनाथ खेळतात, 6 वरती एका चौकाराचा समावेश. आपण जशी चर्चा करतो प्रत्येक खेळाडूची मास्टर कपचा काहीसा लेखाजोखा भारत राऊत देतात, पण ज्या टीमला म्हणजे RK मोरवा या टीमला भाईंदर टीमला ज्यावेळेला आपण त्या 2000च्या काळामध्ये जे खेळताना पाहिलं ना 2000 ते 2000 त्यावेळेला कदाचित कैलो म्हणजे कैलास पाटील आणि मेघनाथ ही जोडी होती ना जबरदस्त फॉर्ममध्ये. या वाटचालीमध्ये या दोघांचा वाटा फार मोठा होता. नक्कीच सर, यात काही वाद नाही. आणि ज्याप्रमाणे आपण जो उल्लेख केला, कारण संकेतजी पाटील की नेहमीच म्हणतात की 1989 तो काळ ज्यावेळेस 40+ क्रिकेटचा उगम म्हणजे 40+ क्रिकेटची जी पहिली स्पर्धा राईच्या त्या नगरीमध्ये ऑर्गनाईज केली गेली होती विनोदजी मात्रे साहेब यांच्या संकल्पनेत होती. मात्र पहिला चॅम्पियनपद RK मोरवा या टीमनेच पटकावलं होतं. तिथून प्रवास सुरू झाला. त्यानंतर काही काळांतरानं हा संघ 40+ क्रिकेटपासून तब्बल 5 वर्ष दूर राहिला, बरोबर प्रशांत ना? 5 वर्ष दूर झाला, 5-7 वर्ष दूर राहिला आणि त्यानंतर पुनरागमन जे RK मोरवा टीमनं केलं होतं ना ते अगदी खतरनाक केलं होतं. काय ते पुनरागमन RK मोरवा टीमने केलं आणि जो आपण उल्लेख केला होता, खास करून जो आपण उल्लेख केला होता की कैलास पाटील, मेघनाथ, आणि तो काळ म्हणजे मेघनाथचे पिताश्री म्हणजे आपण म्हणू शकतो की 40+ची दुसरी पिढी मैदानाच्या आतमध्ये खेळते. धावसंख्या झाली ती 8. एक चांगली माहिती आपण प्रेक्षकांमध्ये बोलतो. वेळ महत्वाचा, टाइम नारंगी टीम, साईविधी नारंगी टीम. साईविधी नारंगी टीम आणि समोर ओम साई. आता दोन्ही बाजूला साई आहेत. आता बघूया कोणाला थोडासा श्रद्धा आणि सबुरी ठेवायची. फक्त सबुरी इतकं ठेवू नका की बाबा वेळ जास्त जाईल, श्रद्धा कायम ठेवा, फक्त वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. परशुराम पाटील टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालाय बॉन्ड लाईन जवळ, पाठलाग केला जातोय, जोपर्यंत पोचतील 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण प्रवीण गावड पोचतील, थोडासा खराब. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज आणि 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 11 वरती परशुराम पाटील आलेत. आजही नारंगीच्या मुख्य संघाकडनं देखील खेळताना या खेळाडूला म्हणजे मास्टरमध्ये तर खेळतातच, पण मुख्य संघाकडनं देखील आजही ते खेळतात. एक चांगले गोलंदाज आहेत, लयबद्ध गोलंदाज आहेत. आता त्यांच्यासमोर आव्हान आहे ते पेडवेकर अर्थात नंदकुमार पेडवेकर, एक आक्रमक फलंदाज त्यांच्यासमोर आहे. नक्कीच सर, परशुराम आहे मात्र प्रेमानं गंभीर त्याला म्हटलं जातं आणि अनेकदा तो अनेक फलंदाजांसाठी गंभीरच ठरलाय. नंदकुमार पेडवेकर लेफ्ट हँड बॅटर, एक सगळ्यात घातक खेळाडू, मीरा टीमचा एक सर्वात घातक खेळाडू म्हणून नंदकुमार पेडवेकर यांच्याकडे पाहिलं जातं.
समोरच्या दिशेने यावेळेस केला होता. ऑन साईडला उडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता नंदकुमार पेडवेकर यांनी. समोरून चेंडू टॉस झालाय, प्ले अँड मिस. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू येतो निर्धाव, डॉट बॉल. या षटकानंतर आपण ऐका वेगळ्या चर्चेवरती येऊया, कारण 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण स्ट्रॅटेजीवरती तर बोलणार आहोत, रणनीतीवरती बोलणार आहोत, पण ऑल ओव्हर या स्पर्धेमधला म्हणजे टीम परफॉर्मन्स आपण पाहिला आहे, पण एक वैयक्तिक परफॉर्मन्स, पर्सनल काही अचीवमेंट आहेत ते बघूया. जास्त बाहेर आहे पण इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा होईल. धावा धापलकावरती त्या 12. कारण या खेळामध्ये म्हणजे प्रीमियर लीगमध्ये टीम परफॉर्मन्सला महत्त्व असतं, संघ कसा खेळतो, संघ बांधणी कशी असते त्याला महत्त्व असतं, पण त्याच्या जोडीला काही पर्सनल अचीवमेंट असतात, वैयक्तिक कामगिरी असते. जसा काल देखील मुद्दा चिडला होता की बाबा वैयक्तिक कामगिरीला किती महत्त्व द्यायचं जेव्हा संघ चांगला खेळतोय किंवा वाईट खेळतोय. नक्कीच नक्कीच, संघ चांगला खेळो किंवा वाईट खेळो, मात्र वैयक्तिक कामगिरी किती महत्त्वपूर्ण असेल. काय चेंडू टाकला गेलाय यावेळेस देखील. समोरून चेंडू टॉस झालाय, अगदी प्रश्नचिन्हामध्ये आणलं होतं, क्वेश्चन मार्क. नंदकुमार पेडवेकर समोर ठेवला होता गंभीरनं. जबरदस्त गोलंदाजी, जो उल्लेख आपण केला की 40+ क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे खेळत होतं, यंग क्रिकेट देखील ते अजूनही खेळत आहेत. याचं कारण त्यांचा खास करून आपण जो परफॉर्मन्स पाहतो ना, त्या परफॉर्मन्सच्या जोरावर हा खेळाडू दोन्ही फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळतोय. आणि कामगिरीमध्ये सातत्य, म्हणजे फक्त परफॉर्मर नाही, त्या परफॉर्मरमध्ये सातत्य, कंटिन्युटी, तुमच्याजवळ सातत्य असायला हवं. हा फटका केलाय चेंडूचाला गॅपमध्ये, वरूनही चाललाय. नंदकुमार पेडवेकर यांचा उल्लेख केला होता, आक्रमक फलंदाज आहेत आणि त्याची झलक दाखवले या षटकारानं. सिक्सर. ओमसाई 1110 जुचंद्र टीम कॅप्टन. जितू, तुमची प्लेअर लिस्ट आली नाही आहे तर प्लीज ती पाठवून द्या. तुम्ही 3 दिवस तिथे येत आहे जितू, तुम्हाला रूल्स ठाऊक आहेत, तर प्लीज ती प्लेअर लिस्ट पाठवून द्या. आणि या ठिकाणी थँक्यू, धन्यवाद पप्पूदादा सोळंकी, कारण दरवर्षी साळुंके दरवर्षी पप्पूदादा इथे विकेट डाऊन, फलंदाज बाद नंदकुमार पेडवेकर महत्त्वपूर्ण बॅटर या ठिकाणी आऊट. तर मी पप्पूदादांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रत्येक वर्षी संकेत पाटील आणि आम्हास ते प्रत्येक वर्षी त्यांच्या गावचं जे फेमस फ्रूट आहे म्हणजे देवगड हापूस, हे नेहमीच आम्हाला प्रत्येक वर्षी ते देत असतात. त्यांच्याबद्दल आणि संकेत पाटील आणि मी भरत राऊत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू पप्पू दादा. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पडकावर लावली गेली ती 18. आपण नेहमीच म्हणतोय सर की ही पॉवर प्लेची 2 षटकं महत्त्वपूर्ण आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला 20-25 धावा बनवायच्या आहेत, ज्या अनुषंगानं जर तुम्ही एखादं टार्गेट डोक्यात सेट केलं असेल 60 धावा 70 धावा तर त्या आकड्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. मात्र सुरुवात तुमची त्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. सध्याचा दोन्ही बाजूने आपण जर पाहिलं तर स्टार्ट चांगला आहे. होमसाई 1110 9ची सरासरी त्यांनी राखलेली आहेत पहिले 2 षटकात. आणि महत्त्वाचं काय माहिती का, पॉवर प्लेमध्ये त्यांनी कदाचित तितका पॉवरफुल खेळ केला नसेलही, पण महत्त्वाचं होतं विकेट नाही गमावलेत. फक्त एकच विकेट गमावलाय, ही जमेची बाजू असणार आहे. मेघनाथ खेळतात 9 वरती आणि आता नुकतेच गणेश पाटील आलेत, ज्या बॅटिंगला 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दापलकावरती त्या 18. आपण एक चर्चा केली कोण क्वालिफाय झाले कोण क्वालिफाय नाही झालंय. आता क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी प्रवीण गावड या मास्टर क्रिकेटमधला मागचा जर थोडासा लेखाजोखा काढला ना त्या 10-12 वर्षाचा, तर कदाचित टॉप 5 मधला हा खेळाडू आहे. तर तो गोलंदाजीसाठी येतोय. समोर मेघनाथ, पहिला चेंडू स्वीप केलाय, लांब पाठवलाय का, प्रयत्न केला मनोहर पाटील यांनी, पण नाही रोखू शकलं. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्या चेंडूवरती षटकार.
बॉल होता आणि या पहिला चेंडू थोडासा विदिन द स्टंप गेले होते. विदिन द स्टंपवरती चांगला स्वीप केला होता. हालाकी चेंडू थोडासा लांब होता. स्ट्रेस केलं आणि स्ट्रेस करताना चेंडूला पाठवलंय सर बॉल लाईनच्या बाहेर. चांगली सुरुवात झाली या पहिल्याच बॉलवरती. आता जास्त बाहेर आहे. पंच वळतात, इशारा करतात, वाईट बॉलचा इशारा होतोय. 24 धावा 25 धावा धापल कबड्डी आहेत. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. मी म्हणून म्हटलं होतं स्टार्ट कदाचित इतका पॉवरफुल नाही झालाय, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विकेट गमावले नाहीयेत. 1-1-0 उमसई जुचंद्र या संघानं. नक्कीच सर, विकेट तर गमावले नाही आणि एक कुठेतरी जमेची बाजू आहे. आता उजव्या शीच्या बाहेर लांब ठेवलं होतं. पुन्हा एकदा त्याच पोझिशन मध्ये आले होते, पण जो पहिला बॉल तो विदिन द स्टंप गेले. हा चेंडू जर आपण रिप्ले पाहिला टीसीबीच्या माध्यमातून, हा चेंडू उजव्या शीच्या बाहेर हाताळला गेला होता. दॅट्स अ गुड लाईन. उजव्या शीच्या बाहेरनं टर्न करतायत, लांब नेतात, लेग कटरचा मारा. आता कोलवा टप्प्यात चेंडू होता, पंच केला. जोपर्यंत डीप ओढणं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो होईल. गंभीर वन हँड पिकअप थ्रो चांगला होता. फील्ड देखील चांगली, पण रनिंग बिटवीन विकेट दोघांमध्ये चांगली होती. मेघनाथ मात्र आणि गणेश पाटील यांची वेग वाढवण्याचा प्रयत्न करता जातोय. स्पीड थोडासा जनरेट केला जातोय. कदाचित त्या पहिल्या दुसऱ्या गिअर नंतर गिअर वाढवला जातोय. तिसऱ्या गिअरमध्ये गाडी सध्या सुरू आहे. टाकावं लागेल, गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. यावेळेस ऑन साईडला चेंडूला टर्न केले गेलंय. डीप स्क्वेअरला ग्रीजमधून फिल्डर वेगानं आलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न रिक्स धोकादायक होता. या ठिकाणी हा रन धोकादायक होता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने धावा संख्या झाली ती 29. खूप चांगलं आपण विश्लेषण केलं. इथून जर आता योग्य वेळेवर जर तुमचा गिअर शिफ्ट झाला नाही ना, तरी गाडी तुमची अगदी ट्रॅफिकमध्ये अडकून जाईल. योग्य वेळेला म्हणजे एक अच्छा ड्रायव्हर होता ना, वही समस्या गिअर चेंज करताय. तसं आहे, चढणीवरती फर्स्ट सेकंडवरती चालायचं. जरा सुसाट मिळाली का थर्ड आणि फोर्थ गिअर वापरायचा. तोच वापरण्याचा प्रयत्न मेघनाथ करतायत. त्या दिशेने चेंडू चाललाय. डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील. यावेळेला चांगलं कॉलिंग मेघनाथ यांनी सांगितलं पहिला, कारण इन फ्रंट ऑफ द विकेट ज्यावेळेला चेंडू आला होता ना समोर, त्यावेळेला त्याच दिशेने आला होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण स्कोर धापलकावरती धावा आहेत त्या 30. बघा सुरुवात कशी होईल. आपण जे या स्पर्धेचे 3 दिवस पाहिलेत ना, 60च्या पलीकडे आपण सुरुवात पाहिली होती. आज हा 4था दिवस या स्पर्धेचा. शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, मिस टायमिंग खेळला गेला. चेंडू हवेत आहे, मात्र सेफली लँड होईल. फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा या काढल्या गेल्या. 2 धावेनं धावा संख्या झाली ती तब्बल 32-32. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांमध्ये 32 झाले. बघा आपण जे काही आजपर्यंत ज्या मॅचा पाहिल्यात त्या अनुषंगाने आपण सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये सर 30, 35, 29 या धावा आपण सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये पाहिलेत. मात्र शेवटच्या 3 ओव्हरचा आपण विचार केला ना, तर शेवटच्या 3 ओव्हरमध्ये 50च्या पलीकडे 52, 54, 48, 60 या शेवटच्या 3 ओव्हरमध्ये धावा कुठल्या गेलेल्या आहेत. त्याच्यावर 3 ओव्हरमध्ये आता 29 झालेत, 32 झालेत. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये कशा प्रकारे धावसंख्या होणार. अधिकृत पाण्याची वेळ झाले, मैदानाच्या आतमध्ये पाणी दाखल झाले. आपण देऊया डीजेला वेळ, त्यानंतर येऊया मॅचच्या दिशेनं. बघा आपण TCP लाईव्हला पाहू शकाल 3 कॅमेऱ्यासहित यूट्यूब वाहिनी या स्पर्धेला कव्हर करते. थँक्यू महेंद्र भगत साहेब, धन्यवाद. 3 अँगल या ठिकाणी दाखवले जात आहेत. TCP मी पहिल्या दिवशी देखील उल्लेख केला होता की 40+ क्रिकेटची पहिली स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट जर कुठल्याही चॅनलला दाखवली असेल तर ते चॅनल TCP लाईव्ह चॅनल. आपण आगरी कोळी मास्टर प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत. 40+ क्रिकेट आहे आणि नुकताच जसा उल्लेख केला सध्या TCPच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकता. आणि एक योगायोग म्हणा किंवा ते श्रेय म्हणा, मास्टर क्रिकेटला पहिल्यांदा त्या यूट्यूबच्या स्क्रीनवरती आणलं होतं TCPनं आणि मास्टर प्रीमियर लीग 40+ ची पहिल्यांदा आणले पुन्हा एकदा TCPनं. हा योगायोग म्हणा किंवा दॅट्स
म्हणजे हे कदाचित त्याचं डेस्टिनी पण असू शकते, डेस्टिनी चांगली असू शकते. बघा नेक्स्ट मॅच जी आहे ना त्या टीमचे जर होणार आले असतील तर आमच्याकडून प्लेअर लिस्ट आणि जी नियमावलीची आमच्याकडे प्रत आहे ते आपण घेऊन जायची आहे. बामनदेव मला वाटतं प्रमोद भैर आलेत, आयकॉन बामनदेव टीमचे आयकॉन प्रमोद भैर आपण या. प्लेअर लिस्ट आणि जी आपण नियमावली आहे त्याची प्रत आपण घेऊन जा आणि ती वाचा. ती प्रत फक्त तुमच्या जवळ ठेवू नका, ते प्रत आहे ती जरा वाचा प्लीज. यावेळेस ऑन साईडला चेंडूला खेळला गेला, मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल्स झाला, मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी चेंडूला अडवलं गेलंय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. प्रशांत मात्रे राईचा ब्रँड आणि म्हणायचं गेलं तर नारंगी टीमचं आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. मजा येणार. आता ते बॅटरला एका बाजूला मेघनाथ आहे, 22 वरती बॅटिंग करतात, त्याच्यामुळे दोन्ही चांगले खेळाडू एकमेकांसमोर आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, अपील झालाय. अपील झालं होतं. एक गडी बाद 34 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना सध्या धापलकावरती 22 धावा धापलकावरती. यानंतर होणारा मॅच जय भवानी मोरवा आणि जय बामनदेव मुर्दा संघ. आपण रिपोर्टिंग करा, दाखल झाल्याची नोंद करा. काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या देखील आपण पूर्ण करायच्या आहेत. प्लेइंग लिस्ट आहेत आपली, काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्याविषयी तुम्ही अवगत करून घ्या. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू शरीरापासून लांब चेंडू टाकला होता, तिथून या चेंडूला ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला गेला होता. चॅलेंज केलं या चेंडूला खास करून मेघानं. टीम ओमसाई 110110 जोचंद्र या टीमनं चॅलेंज केलंय, वाईट साठी चॅलेंज केलं, चेक केले तर तिसरे पंच आमचे बिझी होत आहेत या ठिकाणी. इट इज अ फेअर डिलिव्हरी. बघा तुम्ही एक रिव्ह्यू गमावलाय, प्रत्येक टीमला आपण एका इनिंगमध्ये 2 DRS दिलेत, एक रिव्ह्यू तुम्ही गमावलाय. ओमसाई 1110 बघा तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर देखील पाहू शकाल. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता आणि जवळजवळ विचार केला आपण ना तर चेंडू पडल्यानं थोडासा कट झाला आणि रिटर्न क्रीजच्या आतमधून चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. यावेळेस ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फिल्डर तिथे कोणताही नाहीये. चेंडू हो रिटर्न झालाय, चेंडू रिटर्न झालाय. बघा कधी कधी नशीब देखील साथ देत नाहीये. चेंडू अगदी रिटर्न झालाय. हा चेंडू रिटर्न झाला नसता तर कदाचित हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता, मात्र हा चेंडू रिटर्न झालाय. 2 धावा काढल्या गेलेत. धावत संख्या 2 ने पुढे सरकते. धावत संख्या झाली ती 36. आता हा फक्त चेंडूच मागे आलाय का बाकी काही मागे आलाय, ह्याही गोष्टी असतं. म्हणजे फक्त बॉल फक्त मागे आलाय का, बॉल मागे आलाय की मॅच देखील थोडासा मागे पुढे चाललाय हा मॅच. चांगली गोलंदाजी प्रशांत मात्रे यांची. या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात 5 चेंडूवरती 37. आता प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर याच क्रमाने गेले 58, 59 आणि 63. तिथेच दिसते 60च्या आसपास स्कोरबोर्ड दिसतोय. 60च्या आसपास. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे होऊन चेंडूला लॉफ केलाय. चेंडू जातोय वाईड इस्ट लॉंग ऑन डीपला. मिड विकेट वरून फिल्डर वेगानं आलाय. चांगलं शतरक्षण, चांगला थ्रो. 2 धावा इथे काढल्या गेल्यात. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांमध्ये धावत संख्या आपण पाहतो त्या ठिकाणी ओमसाई 1110 जुचंद्र या टीमची 1 बाद 39 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. सध्या धावफलकावरती आपण जर बघितलं, नजर टाकली, नंदू पेडवेकर यांचा विकेट गमावल्यानंतर चांगली केली मेघनाथ साकारतात. गोलंदाजी पाहिली तर 2 षटकं धर्मेंद्र कोळे यांचं पहिलं आणि प्रशांत मात्रे यांचं 4थं षटक, जे 8 आणि 7 धावांचं आलं. मध्ये 2 षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या. त्याच्यामुळे चर्चा मैदानावरती चालले की बाबा आता मोठी 2 षटकं कोण हाताळणार. आणि भारत राऊत आपण चर्चा करूया या मिळालेल्या वेळेमध्ये की आता जो उद्याचा ग्रँड फिनाल्याचा दिवस आहे, जो फायनल डे आहे, त्या फायनल डे मध्ये कोण कोणाशी भिडणार, कोण कोणाशी खेळणार, त्यावरती चर्चा आहे. जसं तुमच्यापर्यंत आला होता A1चा ग्रुप ए चा टॉपर या आजच्या दिवसातील ग्रुप डी च्या 2 नंबरशी खेळणार आहेत.
ग्रुप ए चा टॉपर म्हणजे किल्ले घोडबंदर शिलेदारचा संघ आजच्या दिवसातील दुसऱ्या ज्या क्रमांकावरती जो राहील ना, म्हणजे तो कदाचित 2 सामने जिंकेल पण 1 पराभूत होईल, त्याची खेळेल. ग्रुप बी चा कालचा जो टॉपर आहे पहिले दुसऱ्या दिवशीचा तो डीजे वॉरियर आहे, तो कालच्या दिवसामध्ये अजिंक्य टायगर बालकुम या संघाची म्हणजे C2च्या संघाशी खेळणार आहेत. आणि कालच्या दिवसामधला टॉपर माऊली मोरवा संघ खेळेल, तो B2 म्हणजे मालवणी कोलिवाडा या टीमशी खेळणार आहेत. आणि आजच्या दिवसातला टॉपर D1 जो येणार आहे पुढे, तो खेळणार आहे ग्रुप ए च्या दुसऱ्या संघाशी म्हणजे भुऱ्याशेठ मोरवा. हे काही स्टॅटिस्टिक आहेत आपल्यापर्यंत येणार आहेत. पुन्हा एकदा जसं टीमची नावं ती देखील आपल्यापर्यंत येणार आहेत. पण सामन्याला होते पुन्हा एकदा सुरुवात. म्हणजे आपण टोटली क्रॉस लावलेत. लक्षात ठेवा मॅचेस ज्या आपण IPL सिस्टम पाहतोय लीगमध्ये अशाच मॅचेस तुम्ही पाहता. यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा बाउंड्री लाईनवर फील्डर आहे. लॉंग चेस बिल्डर 2 झाले आहेत. फेकी चांगली पाहायला मिळेल. तिसऱ्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक इंडिया थ्रो बॅकअप नाही आहे. 3 झाले आहेत. 3च्या जागी पुन्हा या ठिकाणी मोजाव्या लागल्या 4 धावा. क्रिकेटचा खेळ आहे. जितू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आला होता, पाण्यासोबत त्याने मेसेज देखील आणलाय. माझा तो मेसेज काय होता, ज्या वेळेस या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट आपण जे पाहिली ना, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. कदाचित या ठिकाणी तो मेसेज असेल की इथे तुम्हाला आक्रमक खेळायचं आहे किंवा इथे एखादे विकेट सॅक्रिफाईस करायचे जेणेकरून एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणखी येऊ शकेल. 40 वयोगटातील खेळाडू या कदाचित प्रयत्नामध्ये या धावण्याचा प्रयत्न म्हणजे 4 धावा इथे कंप्लीट. वेल डन. गुड फक्त रनिंग. तो पाणी नव्हता आला, त्याच्या जोडला तुम्ही जसा उल्लेख केला तो मेसेज आलाय आणि पाण्यामध्ये थोडीशी एनर्जी आणले, डेन टॉनिक आणले. दॅट्स अ टॉनिक मिळालंय. आणि एकदा फार पूर्वी आपण छोटे होतो तेव्हा ग्राईप वॉटर घ्यायचं टॉनिकसाठी. आता वेगवेगळे आलेत टॉनिक, पण ग्राईप वॉटर होतं तसं आता हे टॉनिक आलंय मैदानावरती. 43 धावा 4.1 षटकांचा खेळ झालाय. ज्यावेळेला 3 आणि 4 धावा धावून काढणार ना, त्याचा परिणाम स्कोरबोर्डवरती कमी आणि प्रतिस्पर्ध्यावरती जास्त होत असतो. तिथून पुढे यायचं आहे, स्वतःला सांगायचं आहे, समजावायचं आहे. तिथून समजावायचं आहे, सांगायचं आहे की बाबा अजून पुढे जायचं आहे. भले एक क्षण गेलाय माघारी. आणि मेघनाथ देखील माघारी जातात. 29 धावांची खेळी मेघनाथ यांनी खेळलेले आहेत. आपल्या टीमसाठी महत्त्वाचा रोल त्यांनी अदा केलेला आहे. पण त्यांना जावं लागतंय, रिटायर होऊन ते मागे आल्यात. पण नो डाऊट मागच्या 2-3 दिवसापासून तेही मैदानावरती पाहत होते खेळ आणि तसाच खेळ त्यांनी केलाय. जो स्टार्ट मिळवून द्यायचा ना, तो मेघनाथ मात्रे यांनी मिळवून दिलाय. आता उर्वरित काम त्यांच्या सहकार्यांना करायचंय. नक्कीच तो आलाय म्हणजे कोण आलाय तर लाला माची मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघा तो मेसेज हाच होता. कारण जवळ मित्रांनो 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि ॲज अ आयकॉन एक खूप मोठा रोल अदा करायचा आहे, खूप मोठा रोल प्ले करायचा आहे लाला माची यांना. मात्र हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लवकर येणं गरजेचं होतं. ह्या कारणास्तव जिथून पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आला ना, त्या पाण्यासोबत काय मेसेज आला हा मी अगोदर तुम्हाला कळवला की हाच मेसेज आला की तुम्हाला 1 विकेट सॅक्रिफाईस करायची आहे. लाला माची यांना मैदानाच्या आतमध्ये आणायचं आहे. लाला माची पॉवर पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार धर्मेंद्र कोळी समान ताकदीचे दोन्ही खेळाडू आमने सामने. पहिला चेंडू मिस्टरिंग स्ट्रोक केला गेला. बंधू क्या छूटा दिल टूटा और उसके साथ 4 रन्स भी मिला. चेंडू होता समोर संतोष पाटील बंधू होते. पहिला वाटलं झेल टिपला पण डोळ्यासमोर हात आते थोडेसे. आणि जसा तुम्ही उल्लेख केला होता बाबा क्या छूटा है दिल टूटा है. पर भाई टेंशन हमको भी आता है, जब दिल में हड्डी होती नहीं तो साला टूटता कहाँ से. दिल जब टूटता है, दिल में हड्डी होती नहीं है तो साला टूटता कहाँ से. पण तो तुटतो. 2 गडी बाद 27 धावा धापलकावरती आहेत. आता तो स्कोर वाढलाय 47ला 74 करायचे आहेत जुचंदर टीमला आणि तोच प्रयत्न चाललाय. बघा कॅच सुटलाय आणि त्याचा किती फायदा, किती परिणाम जाणवणार. पुन्हा एकदा झेल. आता धर्मेंद्र कोहलीने सांगितले पहिला तुम्ही थोडेसे नशीबवान होते, आता नाही सुदैव ठरणार. लॉंग ऑफला टिपलाय झेल, फलंदाज ठरलाय फेल. गॉन.
इथून लाला माच्याने जर अगोदर आणलं असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. एक विश्लेषण तुम्ही केले, पण त्याच्यावरती मी येणार आहे त्या पॉईंटवरती. पुन्हा मी तुमच्या दिशेने येतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आलेत यतीन पाटील, आणि जो विकेट मिळाला आहे त्याच्याने कॉन्फिडन्स देखील धर्मेंद्र कोळी यांचा वाढलाय. गोलंदाज तयार, समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनं पहिल्या चेंडूवर मायकलने ठोकलाय खणखणीत षटकार. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, क्रम कोणाचा काय ठरवायचा तो माहिती नाही, पण बॅटिंगला यतीन आहेत आणि टीमचा त्यांच्यावरती यकीन आहे. यतीन है उनके ऊपर यकीन है, और भाई यकीन है तो मुमकिन है. उजव्याशीच्या बाहेर वाईट यॉर्कर हाताळलाय. धर्मेंद्र कोहली देखील प्रयत्न करतायत कमबॅक करण्याचा. या षटकामध्ये 2 चौकार आले, 1 षटकार आला, 1 विकेट आला, 1 धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती 53. पहिल्या दिवशी 60, दुसऱ्या दिवशी देखील तितक्याच पाहिल्या. काल थोडासा आकडा वेगळा होता, 81 होत्या पहिल्या सामन्यामध्ये, आणि आज जसा आपण उल्लेख केला होता 100च्या जवळ जातील का अजून तरी नाही आहेत, पण किमान त्या 70च्या पार जाऊ शकतील किंवा 70च्या पार जावंच लागेल. शेवटचं षटक बाकी आहे. हलकीशी 2 आमच्या डीजे मास्टरचे ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. आगरी कोळी मास्टर प्रीमियर लीग 2026. बघा भारतावर मी तुम्हाला प्रश्न केला तर बाबा तो बॅटिंग ऑर्डर बदलला का? आपलंही होतं ना बाबा, सुरुवातीला कोणाला पाठवायचं, नंतर कोणा पाठवायचं. एखाद्या हॉटेलमध्ये ज्यावेळेला तुम्ही जाता ना जेवायला, त्यावेळेला स्टार्टरमध्ये काय मागवायचं आणि मेन कोर्समध्ये काय मागवायचं, आपला पण गोंधळ होतो. कारण काय असतं की ओळखीचं ठिकाण असलं तर माहिती असतं की बाबा इथे हे मिळतं, इथे हे मिळतं. पण नवीन ठिकाणी गेलं ना का आपला इथे स्टार्टर चांगला असेल का इथे मेन कोर्स चांगला असेल, आपलाही गोंधळ होतो. तसंही प्रीमियर लीग आहे. सुरुवातीला कोणी जायचं, मध्ये कोणी यायचं, फिनिश कोणी करायचं, कदाचित त्याची सांगड या पहिल्या सामन्यामध्ये घातली जाते. नक्कीच कदाचित सरकार इथून बघा लगेच पहिल्याच मॅचमध्ये चांगली बॉन्डिंग पाहायला मिळणार नाहीये. थोडंसं नक्कीच इथे फरक जाणवणार आहे. मात्र यतीन पाटील काय पटके म्हणजे बघा, इथून देखील बघा 3 ओव्हरमध्ये मॅच बदलताना दिसतात. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये फक्त 32 धावा आल्या होत्या. त्यानंतर या 12 चेंडूचा विचार केला ना तर या 12 चेंडूमध्ये धावा आल्या ते तब्बल 21 धावा आल्यात. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी येतोय. व्हाईटनं सुरुवात झाली आहे या स्लॉग ओव्हरची. 1 धाव, 1 धावेनं धावसंख्या झाली ती तब्बल 54. विचेंद्र रायचा गोलंदाज या ठिकाणी अंतिम षटकासाठी यूज केला जातोय. आणि मी का म्हटलं होतं माहिती आहे का, म्हणजे बघा हॉटेलचं सोडून द्या, ज्यावेळेला एखाद्या फंक्शनला जाता, लग्नाला जाताना बुफे असतो, तोही देखील बघून घ्यायचा असतो पहिला. का माहिती आहे का, नाही तर स्टार्टरनंच डिश एवढा भरतो ना की मेन कोर्सला जागाच नसते, असं पण होतं कधी कधी. त्याकरता पहिला अख्खा मेनू बघून घ्यायचा, बऱ्याच जणांचं असं होते. समोर खेळायचा होता चेंडू, चाला मिड विकेटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षकात वेगाने चेंडू परत येतील. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण धावा आहेत दाफलकावरती 55. म्हणजे भारत आपल्या बाबतीमध्ये कधी कधी होतं असं, जर अख्खा पूर्ण जर मेनू नाही बघितला तर सुरुवातीला स्टार्टरनंच डिश भरतो आणि मग मेन कोर्स येतो ना तिथपर्यंत बाबा जागाच नसते डिशमध्ये. आता जास्त मेनू जर आपण पाहिलं तर राजा घरातला भरपूर मेनू माहिती आहेत, त्याचे एवढे मेनू कोणाला माहिती नसतील. धावसंख्या झाली ती तब्बल 55, 55 धावा. यतीन पाटील स्ट्राईक एनवर, विचेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर. स्विच इट अगोदर मन बनवलं होतं चेंडू कसं येऊ द्या, मला मात्र उलटा पुलटा स्ट्रोक खेळायचा आहे आणि तोच प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. यतीन सारख्या खेळाडूला त्या ठिकाणी डॉट बॉल घालवणं थोडंसं अवघड आहे. मात्र गुड बॉलिंग, वेल डन विजेंद्र. डॉट बॉल येतोय. धावसंख्या थांबले 55 या आकड्यावर संघ थांबला गेलाय. प्लॅन मिस. आणि आपण जसं चर्चा करतो लग्न समारंभ देखील असतात आणि ती लोक कधीच मागे राहत नाहीत. कोण माहिती का, लग्न लागल्या जेवणासाठी जातात ना, ते आयुष्यात कधीच मागे राहत नाही. ते पहिलाच जातात, पहिलाच पोचतात.
त्यांचं एखादं कदाचित वेगळं मत असेल. मॅच त्याची शॉर्ट बॉल आहे, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचं तो प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही, अगदी चेंडू मिडल झाला नाहीये. स्क्वेअर लेग डीपला चेंडू ट्रॅव्हल्स झाला, मागे प्रोटेक्शन आहे, फिल्डर आहे, स्ट्राईक एंडला थ्रो व्यवस्थित झाला होता. मध्ये 2 ला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 3 झाले, चौथ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय, चौथ्याचा प्रयत्न होतोय, मात्र काही ह्या 4 धावा झाल्यात नाही. चौथी धाव करताना या ठिकाणी यतीन पाटील बाद झालेत. या चेंडूवर मिळत आहेत त्या 3 धावा, 3 धावेने धावत संख्या झाली ती 58. विजय किरण भरत, बघा मगाशी आपण जो मेनूचा विषय काढला की लग्नातले मेनू, लग्न लागल्यानंतर लगेच जेवायला जातात का पाहुणे मंडळी, ही वराडी मंडळी. कदाचित असं देखील मी म्हणू शकेल की सुरुवातीला गेल्यावर व्यवस्थित सगळं मिळतं, शेवटी काय मिळेल की नाही मिळेल ठाऊक नसतं, त्याच्यामुळे कदाचित ती जात असतील असं म्हणू शकतोय. ना त्याला कारण दुसरं पण असू शकेल, कारण आपण जसं म्हणतो ना ते पहिल्या गजातलंच बरोबर बनतं, दुसरं घाईघाईमध्ये बनलेलं असतं. आणि आणि एक विषय अजून तुम्हाला मी सांगतोय, कदाचित आपण कसं करतोय लग्न लागल्यानंतर आपण अनाउन्समेंट करतोय की पहिली बस अगोदर सुटली जाईल, त्यामुळे काही लोक लवकर जेवायला जातात आणि पहिली बस कशी पकडता येईल याचा प्रयत्न करतात. चला थोडासा विनोदाचा भाग आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, कारण हसी मजाक भी होना चाहिए, कारण प्रत्येक वेळेला टेन्शन वाला सिरियस वाला काम नाही करायचं. सिरियस तो आदमी अस्पताल में भी होता है, मैच मध्ये नाही सिरियसनेस घ्यायचा, थोडासा हसी मजाक. 58 धावा धापलकावरती, 4 गडी बाद 58 धावा धापलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विजेंद्र सज्ज होतील. शेवटचे 2 बॉल, विजेंद्र सज्ज होतील. या षटकामध्ये फक्त 5 धावा, ओनली 5 रन. आकोटप्याचा चेंडू होता, फटका खेळला स्क्वेअर लेगच्या. संतोष पाटील बंधू पोचले होते, हात लागलाय, चेंडूला थांबवलंय. पण इथे पुन्हा एकदा बघूया, पुन्हा एकदा आपल्या स्वतःला सांगावं लागतं बाबा या कुछ अलग आहे. इथे काही रूल्स अँड रेग्युलेशन वेगळे आहेत, नियम अटी आणि नियम थोडेसे वेगळे आहेत. 2 धावा चेंडूवरती पुढे आपण चांगलं फिल्डिंग. संतोष पाटील बंधू जरी झेल नाही झाला पण कदाचित त्या 4 धावा वाचवल्या. जसं कालचा दिवस नवीन घर त्यांचा पाहिला होता, आपण बरोबर समोर नवीन घरतेने देखील हेच काम केलं होतं, चौकार अडवला होता. 2 धावांनी धावफलक धावून पोचलाय तो 60-60. अफलातून एफर्ट लावलं गेलं मी तर म्हणेल. आणि बघा एक धाव मोलाची असते, एक धाव वाचवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. वेल्डन बंधू, गोलंदाज तयार. हवेचं प्रमाण वाढले, हवेचं प्रमाण इतका आहे लक्षात ठेवा या ठिकाणी की अगदी मैदानातील धूळ देखील या ठिकाणी हवा सोबत घेऊन येते. फुलटॉस आहे मात्र प्रॉमिसिंग नाही आहे. मिस्टामिंग खेळायला गेलं त्या ठिकाणी फील्डर येतो, वेगानं चेंडूला फील्ड करतोय. 2 झाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न तिथे केला जातोय, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. आणि या ठिकाणी तिसरी धाव काढताना जितू पाटील बाद झालेत. शेवटच्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 6. 6 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या उभारलंय या ठिकाणी ओम साईड 110 जुचंद्र या टीमनं ती 62 आणि 63 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत त्या साई विधी नारंगी या टीमला. चला जाऊया आपण नाणेफेकीच्या दिशेनं. बामनदेव आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल जय बामनदेव मुर्दा आणि जय भवानी मोरवा, दोन्ही टीम कॅप्टन. बघा मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. आम्ही अनेकदा प्रत्येक टीमला या सूचना दिल्या, चला या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक पूर्ण करायची आहे, तर प्लीज दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी या. राजेश पाटील, जय बामनदेव मुर्दा या टीमचे टीम मालक यांना विनंती करतो की आपण आपला कॅप्टन पाठवून द्या. आणि जय भवानी मोरवा या टीमला देखील विनंती करतोय. जय भवानी मोरवा टीमचे ओनर्स आपण पाहू शकाल प्रशांत पाटील आणि नितेश राऊत यांना विनंती करतो की आपला टीम कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये पाठवून द्यायचं आहे. आणि दोन्ही टीम एक एक पाठीराखा पाठवून द्या, एक पाठीराखा दोन्ही टीम. आपले फ्रूट बास्केट बाकी जे आहेत ते घेऊन जायचे आहेत.
चला दोन टीम कॅप्टन आपण लगेच या. आजच्या दिवसामध्ये 4 संघ खेळणार आहेत. ओम साई 111 जुचंद्र संघमालक आहेत जितेंद्र पाटील जुचंद्र. साईविधी नारंगी टीमचे संघमालक अनिल पाटील आणि प्रशांत पाटील हे 2 संघ मैदानावरती आहेत. चला चला मधल्या वेळेमध्ये या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. लवकरात लवकर पाठवून द्या दोन्ही टीम कॅप्टन. जय बामनदेव टीम कॅप्टन आणि जय भवानी टीम कॅप्टन प्लीज या मधल्या वेळेमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. लवकर पाठवून द्या कॅप्टन. राजा घरात नक्की कुठल्या टीम मधला आहे संकेत? आता जय बामनदेव मध्ये गेला. नक्की कुठल्या टीमचा खेळाडू आहे? याला वाटतं एक विजा दिलाय. लाट्या आपल्या आगरी भाषेत म्हणायचं गेलं तर राजा घरात लाट्या. जुचंद्र आणि नारंगी टीम आपण आपला फ्रूट बास्केट घेऊन जा. एक कोणीतरी या. जितेंद्र पाटील जितू पाटील आपल्या कोणाला तरी एकाला पाठवा फ्रूट बास्केटसाठी. आणि बंधू संतोष पाटील बंधू एकानं कोणाला तरी पाठवा आपला फ्रूट बास्केट घेऊन जा. अरे मित्रांनो मॅच चालू होईल तेव्हा तुमचे कॅप्टन येतील का? मॅच चालू व्हायच्या मधल्या इनिंग मध्ये कॅप्टन हवे आहेत. आम्ही किती वेळा अनाउन्समेंट करायची? बघा तुम्ही कमिटी मेंबर्स आहात. राजेश पाटील साहेब, राजेश दादा तुम्ही देखील कमिटी मेंबर्स आहात तर प्लीज कॅप्टन पाठवून दे. मधल्या वेळेमध्ये टॉस होणं गरजेचं आहे कारण मॅच सुरू झाली मग टॉस मग एकमेकाशी चर्चा करता येत नाही, संवाद साधता येत नाहीये. तर प्लीज लवकर या दोन्ही टीम कॅप्टन. चला प्लीज दोन्ही टीम कॅप्टन या लवकर. जय भवानी या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. जय बामनदेव टीम कॅप्टन पाठवून द्या प्लीज. राजेश भाऊ विनंती करतोय आपणास आपला टीम कॅप्टन लवकर पाठवून द्या. राजेश पाटील तुम्ही स्वतः असाल तर लवकर या भाऊ. चला टॉस केला जाईल. आमचे भारत राऊत सज्ज आहेत. आज भारत राऊत यांच्यासाठी देखील आजचा दिवस अगदी खास आहे. आज 16 मेचा दिवस आणि आज भारत राऊत यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. या आगरी कोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि आमच्या संपूर्ण कॉमेंटेटिव्ह पॅनलच्या माध्यमातून आपल्याला या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद तुकाराम सर. आपलं प्रेम असंच राहू द्या. चला चला मॅच सुरू होईल. या लवकर मित्रांनो. चला थोड्या वेळाने आपण टॉस घेणार आहोत. त्याच्या अगोदर धावांचा पाठलाग होतोय. समोरच्या कक्षामध्ये बदल होतोय. मनीजी पाटील जॉईंट होतील आमच्या बरोबर समोरच्या कक्षामध्ये. ही संपूर्ण साईविधी नारंगीचा संघ आहे. अजिंक्य तरे, धर्मेंद्र कोळी, प्रवीण गावड, डोनाल्ड करवालो, महेंद्र पाटील, विजेंद्र पाटील, हंसराज पाटील, प्रशांत मात्रे, संतोष पाटील, संकेत पाटील आणि नितेश पाटील. दुसऱ्या बाजूला 111 ओमसाई जुचेंद्राचा संघ आहे जो जितेंद्र पाटील, जितू पाटील यांचा संघ आहेत. नंदकुमार पेडवेकर, मेघनाथ मात्रे, रत्नाकर पाटील, गणेश पाटील, कंचन पाटील,
निलेश म्हात्रे, कपिल पाटील, जितेंद्र पाटील, विनायक माची, यतीन पाटील आणि जयेश पाटील. नकाशा आर्किटेक्ट कृष्णा रांदले आणि घनश्यामजी रांदले यांचे सुपुत्र कृष्णा रांदले यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. मॅचला होते सुरुवात 60. चला टॉस लगेच टॉस करून घ्या घ्या लगेच टॉस. पंच एक मिनिट फक्त थांबा. मल्हार स्पोर्टचे सर्वा हितेश पाटील हिरो. नाही प्लेअर लिस्ट मी नंतर द्या. टॉस करा अगोदर. टॉस केले जाते. हितेश पाटील हिरो यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस केले जाते. बघा एका साईडला आगरी आहे आणि एका साईडला AKPL आगरी कोहली. जय बामनदेव या टीम कॅप्टनचा कॉल, आगरी कोहलीचा कॉल आणि यस आगरी कोहली या ठिकाणी येतो. आपला निर्णय प्रमोद कळवायचा लगेच इथेच. शतरक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंग करायची आहे जय भवानी टीम. तुम्हाला चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने. वेळ नाही आहे. सामना सुरू झाला. समालोचन कक्षामध्ये आपण या ऐकूया महाराष्ट्रातील 2 दिग्गज समालोचक. एका साईडला मनीषजी पाटील आणि दुसऱ्या साईडला असतील तुकाराम मंगेला सर. धन्यवाद. मॅचला होते सुरुवात. प्रवीण गावड पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवले. चेंडू पाठलाग केला जातो. 2 शतरक्षक पाठलाग करते. तोपर्यंत चेंडू बॉन्ड लाईनच्या पार. ॲज युजल प्रवीण गावड यांची ओळख आहे. ती ओळख कायम करणारा पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. मातेचं देखील गाणं लागलंय आणि तिचा कृपा आशीर्वाद नेहमीच आपल्या सर्व आगरी कोळी लोकांवरती राहिलेला आहे. तिची कृपा दृष्टी आणि तिच्या आशीर्वादामुळेच आपण आज परत प्रवास करू शकलो. अकोटापाता चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण केले गेलेत आणि आजचं वातावरण थोडंसं वेगळं आहे. मनीषजी पाटील जॉईंट होतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रवीण गावड आणि महेंद्र पाटील अशी सलामीची जोडी. तर कपिल पाटील पहिले षटक हाताळत आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 2 चेंडूच्या खेळामध्ये 1 चौकार आणि धावा आहेत दाफलकावरती 5. मनीष पाटील आपलं स्वागत आहे समालोचक कक्षामध्ये. धन्यवाद तुकाराम सर. चांगली सुरुवात आजच्या सकाळच्या सत्राची पाहायला मिळालेली आहे. बॉलला खेळलंय. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक पोचले. गलीचा बॉलवर तोपर्यंत धावा झालेल्या आहेत 6 धावा. टार्गेट सेट केलेलं आहे 63चं. 63 रन्स टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग 2 फलंदाज प्रवीण गावड आणि महेंद्र पाटील हे 2 फलंदाज. सुरुवात या डावाची प्रवीण गावड यांनी चौकारानं केली. त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल्स बॉलिंग ट्रॅकवर आहेत. कपिल पंचांच्या डावेकडून स्टार्ट घेत आहेत. राऊंड टू विकेट. पंच केलंय. पॉवर पॅक स्ट्रोक आहे पण कव्हर्सला प्रोटेक्शन जीतूचा आहे. एकाच ॲक्शनमध्ये थ्रो आणि महेंद्र यांचा वेग धावण्याचा भन्नाट आहे. त्याला खूप चांगलं कम्प्लिमेंट करतात प्रवीण गावड. 2ची वर धावसंख्या 8. जी स्टार्ट पाहिजे होती आणि जी ओळख प्रवीण गावड यांची राहिली आहे म्हणजे आगरी कोळी 40+ मास्टरच्या म्हणजे आगरी कोळी सामाजिक संस्थेमध्ये काही खेळाडू आहेत म्हणजे आपण तुलना करत नाहीत पण कदाचित टॉप 10ची लिस्ट काढली ना तर टॉप 5 मध्ये हा खेळाडू असेल. असा खेळाडू आहेत प्रवीण गावड. स्ट्रायकर एंडला क्रॉस बॅटर फटका कॅच होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. या सामन्यामध्ये जर धावांचा पाठलाग करायचा साईविधी नारंगीला तर प्रवीण गावडच्या बॅटमध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेला ओम साई 1110 जुचंद्रसाठी त्याचा विकेट महत्वाचा. 5 चेंडू झालेत. धावा दाफलकावरती 9 रन्स विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. धीम्या गतीचा बॉल. कधी कधी गती कमी केली तर मग फायदा होतो आणि तोच फायदा झालेला आहे गोलंदाज कपिलचा. शेवटच्या बॉलवर मिळवतोय विकेट. फलंदाज होतोय बाद महेंद्र पाटील. बॅक टू डगआउट. योग्य विश्लेषण केलं. कधी कधी गती परिवर्तन करणं गरजेचं आहे. कपिल पाटील यांनी तेच केलं होतं. क्रीजच्या कोण्यातनं आलं. बोटं थोडीशी फिरवली. अलगद अक्रॉस द लाईन खेळले. खेळल्यानंतर जी नाराजी
पूर्णपणे दिसून आली महेंद्र पाटील यांच्या चेहऱ्यावरती की आपण चुकीचा फटका खेळलोय. उजव्या एसटीच्या बाहेर होते, त्या 5व्या 6व्या स्टंपवरती चेंडू होता आणि त्याला तुम्ही जबरदस्तीनं मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटला खाली लागला, थोडासा खालच्या बाजूला लागला आणि एक चांगला झेल टिपला गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा दापलकावरती 9. त्या साईडला जर पाहिलं तर त्या साईडला पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा धावा होत्या दापलकावरती 8. इथे कंपॅरिझन जर करायचं झालं तर या साईडला धावा आहेत त्या 9, जिथे पाठलाग करतोय 63 धावांचा. पण आज आपण आफ्टर 1 ओव्हर जर आपण बघितलं तर 8 धावा होत्या, इथे 9 धावा होत आहे. आजचं वातावरण थोडंसं वेगळं आहे का? म्हणजे आज जसा शशीदादाने आता नुकताच उल्लेख केला होता शशीवर्धन की सकाळचे पारा सुटलाय वारा, आता उभी कला दारा, तसा आता सकाळच्याच पारा आज वारा सुटला. त्याला कारण असेल कारण आज अमावस्या दिवस आहे, शनेश्वर जयंती आहेत, शनी अमावस्या आहेत आणि त्याच्यामुळे जी भरती आहे ना ती लवकर येते, मोठी भरती आहेत, तेही कारण असावं याच्या पाठीमागे. 2 वाजेपर्यंत भरती आहे आणि त्याचमुळे हवा जास्त आहे आणि म्हणून जय भवानीचा जो प्रेक्षक स्टँड किंवा पॅलेन बॉक्स आहे त्या ठिकाणी जय्यत तयारी चालू आहे. मंडप व्यवस्था बदलण्यात आलेली आहे. जय भवानी प्रेक्षक स्टँड, साई विधी प्रेक्षक स्टँड म्हणजे पॅव्हेलियन बॉक्स, तसेच ओम साई 1110 आणि जय बामणदेव खेळाडू कक्ष. प्रशंसा होते प्रत्येक वेगवेगळ्या संकल्पनेची. काल नितीन वारेने देखील तो उल्लेख केला होता की काहीतरी शिकायला मिळालं. प्रत्येकजण काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकजण त्याला अडॅप्ट करण्याचा प्रयत्न भविष्यात करत असतो आणि म्हणूनच एक आयोजन कित्येकांना दिशा देते हे देखील सांगणं इकडे गरजेचं आहे. तुकाराम सर, नाही, चांगला उल्लेख तुम्ही केला. कारण प्रत्येक ठिकाणी आपणही जातो ना समालोचन करण्यासाठी, तर काहीतरी शिकायचं असतं. कारण माणूस असा आहे ना आयुष्यभर शिकत असतो, कधी तो परफेक्ट होणार नाही, त्याला शिकावंच आणि जितका शिकेल ना कदाचित तितकी प्रगती करू शकेल. म्हणजे आपल्याला सगळं येतं, या भ्रमामध्ये कोणी राहिलं तर मात्र तो प्रगती करू शकत नाहीत. प्रत्येक वेळेला छोट्या छोट्या गोष्टी देखील आपल्याला कदाचित फायदेशीर ठरू शकतील. सेकंड ओव्हरसाठी जितेंद्र येत आहेत, पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत, जे स्वतः संघमालक आहेत, स्वतः कॅप्टन आहेत. चुचंद्रचे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत, त्यांनी आता जबाबदारी स्वीकारली षटकाची. ओ बॅटची लिडिंग एज, कलीचा शतरक्षक. ओ चुकीच्या पद्धतीने हा अभ्यास असायला हवा. मला असं वाटतं थोडी रिस्क घेऊ शकले असते, सरळ रेषेत बॉलचा पाठलाग केला असता. हाफ चान्स होता पण विकेट महत्वाचा होता, तो देखील कोणाचा तर मग प्रवीण गावणचा. नाही, याला कारण असतं. म्हणजे आपण आयुष्यामध्ये देखील जगताना ना जास्त बचावात्मक असतो, जास्त आहे ना डिफेंडेबल असतो. मग थोडासा अटॅक नाही करत, थोडंसं कोणीतरी फॉरवर्ड यायचं आहे. जसा फुटबॉलवाला खेळ असतो ना, पुढचे 4 जण असतात ना, म्हणजे ते काही जण असतात समोरच्याला रोखण्यासाठी, पण फॉरवर्ड पण असतात, ते फॉरवर्ड कायम चाली रचत असतात. तसा क्रिकेटच्या खेळामध्ये थोडासा अटॅकिंग मूडमध्ये येणं गरजेचं आहे. पण आपण थोडासा बचावात्मक असतो, त्याच्यामुळे सेफ खेळण्याचा प्रयत्न, सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटला खाली लागला, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. इथे संधी होती, संधी गमावली. पहिल्या 2-3 चेंडूचा खेळ पाहिला जितेंद्र पाटील यांची चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा, सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 1 गडी बाद 11. कन्सिस्टन्स राहिलेला आहे. प्रवीण गावण एकही डॉट बॉल त्यांनी अजून नाही घेतला. प्रत्येक बॉलवर तो धावा गोळा करतो. हंसराज पाटील यांची त्यांना साथ मिळते. डॉट बॉल पर्सेंटेज काल कमी राहिलेलं. काल सुद्धा अजिंक्य टायगर्सचा जो धावफलक होता तो अगदी तसाच पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला चेस करतील, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल आहे. मी मास्टर्स क्रिकेट पाहतोय का? कधी कधी माझ्या मनात हा संशय निर्माण होतोय, कारण आत्ताच पहिल्या डावामध्ये 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. तर ही स्ट्रेंथ आहे, हा स्टॅमिना आहे या मास्टर क्रिकेटचा. आणि दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची देखील ही तयारी आहे. बाबा इथे या मास्टर क्रिकेटमध्ये आम्ही बॅटनं दावा करू शकतात, कदाचित बॅटनं नाही आल्या तर आमचा सहकारी ज्यावेळेला रन करेल त्यावेळेला त्याला साथ देऊ शकतो. स्वतःला सिद्ध करण्याची ही तयारी असू शकेल. धावा दाबलकावरती 13, 1 गडी बाद 13 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती 4 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी जितेंद्र पाटील करतात आणि समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवताना प्रवीण गावड बॅटिंग सुरू आहे. फुल टॉस बॉल, प्रेझेन्स ऑफ माइंड, फुल टॉस बॉल वरती स्वीप, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिड विकेट सीमारेषा पार. चौकार आणि बरोबर हा चौकार येत असताना नारंगी मास्टरकडनं भरपूर वर्ष क्रिकेट ज्यांनी खेळलेले आहेत दिलीप पाटील यांचं देखील आगमन झाले. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि या कोर कमिटीच्या वतीनं दिलीपजी पाटील आपलं सहर्ष स्वागत. मी तुमच्या दिशेने येतोय. या चौकारानं धावफलकामध्ये वेग येतोय. स्कोर धावून पोचला येतो 17-17.
राधाकृष्ण क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय हरेश्वरजी राऊत, आपणास देखील मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. चौकार आलेला आहे, योग्य त्या वेळी चौकार आलेला आहे. तो दुसरा चौकार तो प्रवीण गावड यांच्याच बॅटमधून संघाला मिळालेला आहे. ओ स्वीप, पॅडल स्वीप आणि या बॉलला पाठवलेला आहे फाईन लेगला. 360 डिग्री प्लेअर कशाला म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण प्रवीण गावड, चौकार. होता आणि फक्त हलक्या हाताने म्हणजे स्कूप केलं, जसं तुम्ही उल्लेख केला होता मागचा चेंडू त्याने स्वीप केला होता. प्रवीण गावड यांनी 3 चौकार आतापर्यंत खेळलेले आहेत. धावसंख्या आहे 21. एक फलंदाज बाद. ओ पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून झाली, चूक, मोठी चूक. गल्लीला क्षेत्ररक्षक बॉल नाही अडवू शकले, थर्ड मॅनला बॉल नाही अडवू शकले. 1-2 का 4 क्रिकेटच्या खेळामध्ये एक्सक्यूज देऊन नाही चालणार. बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. दिलीप पाटील यांचं आगमन, नारंगीचा टीम खेळतोय आणि 3 चौकार आल्यात. 3 चौकार जसं ते गेटमध्ये आले, पहिला चौकार मध्ये आले, दुसरा चौकार आणि तिसरा चौकार. हा बरोबर जी संधी होती ती संधी गमावली. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दापालकर 25. कंपॅरिझन जर केलं 2 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा त्या बाजूला 18 धावा होत्या. 1 गडी बाद 18, 1 गडी बाद 25. ही अर्ली सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. पण पाणी स्वतःहून घेऊन जायचंय खेळाडूंना, ते निवेदन आहे. कमिटी मेंबर पाणी पुरवणार नाही. तुमच्या खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण पाणी स्वतः घेऊन जायचंय. पाणी घेऊन जा, आपला मेसेज देखील घेऊन जा, कारण तुम्हाला ती संधी असेल मध्ये स्ट्रॅटेजी बनवण्याची. 25 धावा धावफलकावरती आहेत आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की मागे थोडीशी चूक झाली होती. एकदा यष्टीरक्षकाने चूक केली, जी यष्टीचित होऊ शकले असते, संपिंग होऊ शकले असतं, ती संधी गमावली. आता मॅनहॅटन दाखवलं होतं, ज्या बिल्डिंग्स उभ्या राहिल्या आहेत. आता जी ज्या लाईन्स आहेत 2 थोड्याशा, एक ऑरेंज आहे, एक टोमॅटो रेड आहे, 2 कलर वेगळे आहेत आणि त्या दोन्ही कलर दाखवण्याचा प्रयत्न TCBच्या बरोबर स्क्रीनवरती. ओम लाईन थोडीशी वर आहे, पण हा खेळ असा आहे, वर खाली होत राहतो, खाली वर होत असतो, तसा खेळ आहे. आणि मागे आपण कालपासून चर्चा करतोय बाबा चुका कमी करा, थोडंसं मिस्टेक कमी होतील याची काळजी घ्या. 10.33च्या सरासरीनं सध्या धावा आहेत दापलकावरती. 25. 24 चेंडूचा खेळ आहे, 24 मध्ये करायचे आहेत 38. 24 बॉल 38 धावा. कॉन्टेस्ट मजेदार होईल. जसं दाक्षिणात्य चित्रपटामध्ये रजनीकांतला घेतलं तर चित्रपट यशस्वी होण्याची शक्यता असते, तसंच जर तुमच्या संघात प्रवीण गावड असला तर मग तुमचा खेळ, तुमच्या संघाचा खेळ चांगला होण्याची शक्यता वाढते. तुकाराम सर, तुमचा अनुभव काय सांगतोय? नाही, त्याला एक उदाहरण होतं ना, म्हणजे 2011च्या ज्यावेळेला तुम्ही वर्ल्ड कप पाहिला, इंडियाने जिंकला होता, त्यावेळेला पण होता ना, एका बाजूला गजनी, एका बाजूला रजनी आणि दुसऱ्या बाजूला धोनी. एक जेव्हा जब जमा होती नो, तसं होतं ना, तसं 3 जमले होते आणि ती आल्या. आणि चांगला उल्लेख केला होता, कारण तो विनिंग फॉर्मवर राहिलेला आहे. नारंगीच्या टीमकडनं खेळताना देखील प्रवीण गावड हा हुकमाचा एक्का राहिलाय. म्हणजे विनिंग पर्सेंटेज जर भारत राऊत यांनी स्ट्रॅटेजी काढली ना, नारंगीनं जितक्या वेळा चॅम्पियनशिप पटकावली आगरी कोळी मास्टरमध्ये, त्याच्यातल्या बहुतांशी 70% जर मॅन ऑफ द सिरीज असतील ना तर प्रवीण गावड असतील. पत्ते जेव्हा आपण वाटतो, प्रत्येकाला समान पत्ते वाटले जातात, तर मग आता तुम्हाला तुमचा मूड ठरवायचा आहे की नेमकं काय करायचं. आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात ओम साई 1110 जुचंद्र संघाला सुद्धा तसेच पर्याय वापरावे लागतील. जितू यांना बॉल हवेत आहे, संधी आहे, मिड विकेटला लाला आहे, बॉलला चेस नाही करू शकणार. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते दमदार. धावा मिळतील 4. भन्नाट फलंदाजी दोघांची, चौकार. खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. आणि जसं तुम्ही पत्त्याचा उल्लेख केला होता बाबा, 13 पत्त्याचा रमीचा गेम असतो. आपण ज्या वेळेला खेळतो ना त्यावेळेला आपल्यालाही एक पत्ता पाहिजे असतो, समोरच्याला एक पत्ता, पण आपल्याला नाही लागत म्हणून तो सोडायचा नाहीये. समोरच्याला पण नाही लागला पाहिजे. आपल्याला नाही लागत म्हणून कुठलाही सोडायचा नाहीये, त्यालाही नाही लागला पाहिजे असा पत्ता सोडायचा असतो. आणि चांगले पत्ते येणं कदाचित आपल्या नशिबामध्ये नसतं, पण आलेल्या पत्त्यावरती चांगला डाव खेळणं हे देखील आवश्यक आहे.
आणि तोही खेळायचा आहे. क्रॉस बॅटर फटका खेळाय जोपर्यंत पूर्ण क्षेत्ररक्षक येतील वेगानं मेघनाथ पोचल्यात फील्ड करतील थ्रो येईल. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त आहे. आता हंसराज आल्यात पण प्रवीण गावड यांची रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. सध्या धापलकवरती नजर टाकली तर स्कोर 31 झाल्यात. 32 अजूनही करायचे आहेत. मेघनाथ काय अँटिसिपेशन आहे, म्हणजे स्क्वेअर लेग मधून इतक्या लांब ते पळत आले, एकाच अक्षरामध्ये थ्रो केला आणि खूप चांगलं डेडिकेशन आहे. फिरवलाय हा बॉल आणि फिरवल्यानंतर मग आता वारे सुद्धा फिरलेले आहेत. हंसराज होत आहेत कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद. महत्वपूर्ण धक्का बसतोय टीम साई विधी नारिंगी. मध्ये लागला अग्री कोहली मास्टर्स प्रीमियर लीगचा 16 आणि त्याच्यामध्ये मॅच रंगतोय. लेग कटर होता, लेग स्पिन होता, टॉप स्पिन होता. बॅटला लागला आणि एका हातामध्ये सुंदर असा झेल टिपला गेलाय. जसं तुम्ही उल्लेख केलाय चेंडू टर्न झालाय, चेंडू थोडासा वळलाय आणि ज्यावेळेला चेंडू वळायला लागतो ना मग मॅच पण फिरायला लागतो, मॅच पण थोडासा वळायला लागतो, टर्न घ्यायला लागतो. आणि तसं काय घडलंय का? जी जोडी जमली होती जोडी तुटले. 2 गडी बाद 31 धावा धापलकवरती आहेत. आता क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी प्रशांत मात्रे. अगदी अशी जोडी आक्रमक जोडी प्रवीण गावड आणि प्रशांत मात्रे आल्यात. 21 मध्ये 32 करायचे आहेत. पण दुसऱ्या बाजूला यतीन प्रयत्न करतो. महत्वाचं काय अशा वेळेला तुम्हाला प्रयत्न करतो. जसं मी म्हटलं होतं ना कदाचित ऑप्शनमध्ये ते प्लेयर नाही आले जे घ्यायचे होते. जसं तुम्ही पत्त्याचा उल्लेख केला, गरज नाही की आपल्याला पाहिजे तेच पत्ते येणार, पण आलेल्या पत्त्यावरती चांगला डाव खेळणं हे तुम्हाला यायला हवं. टाकलाय डाव आणि गोलंदाज यतीनने. जरी सुरुवात या षटकाची चौकारण झाली पण आता त्यांनी विकेट मिळवलेला आहे. पार्टनरशिप ब्रेक केले. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो ताकद आहे प्रशांतकडे पण बॉल लॉंग ऑफला तितकं अंतर नाही गाठला गेलं. दाखवली आपली एबिलिटी, दाखवली आपली टॉप क्वालिटी. यतीन बॅक टू बॅक 2 विकेट. ब्रेस कंप्लीट. 0 वर खेळ संपला प्रशांत मात्रेचा. तो ज्या वेळेला कारला गडावरती जातो सदा विजयाचा गुलाल उडवायचा आहे. यतीनची गोलंदाजी बघा, यतीन पाटील यांची गोलंदाजी टॉप उजव्याशीच्या बाहेर, उजव्याशी अगेन्स्ट द टर्न खेळलं, बॅटला खाली लागला टॉप द बॅट. प्रशांत मात्रे यांना देखील माहिती आहे बॅटला थोडासा खाली बॉल लागलाय आणि यतीन यतीन गेंदबाजी कर रहे बेहतरीन. यतीन यांची सुंदर गोलंदाजी मॅच मध्ये कमबॅक करून देतोय, मॅच मध्ये पुन्हा एकदा आणून देतोय. टीम ओमसाई 111 जुचंद्र संघाला 20 मध्ये 32 करायचे आहेत. अजिंक्य तरे घोडबंदर टीमकडनं भरपूर क्रिकेट त्यांनीही खेळलंय. आता गरज आहे साई विधी नारंगीला एका पार्टनरशिपची, पण पाठोपाठ 2 धक्के देऊन कमबॅकचे सुतोवाच किंवा कमबॅक करतोय याचा इशारा दिलाय यतीन पाटील यांनी. विल इट बी द टर्निंग पॉइंट? कारण आता हा महत्त्वाचा क्षण आहे दोन्ही संघांसाठी. पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे वर्चस्व होतं साई विधी नारंगी या संघाचं, पण त्यानंतर सुरुवात जरी या षटकाची चौकारणं झाली, वाटलं होतं की आता या षटकात सुद्धा तितक्याच धावा गोळा करतील नारंगीचे फलंदाज, पण तसं नाही घडलं. यतीन पाटील यांनी जबाबदारीचा स्वीकार केलाय आणि जबाबदारी स्वीकारलीच नाहीये तर त्यांनी 2 महत्त्वाचे फलंदाज सुद्धा बाद केले ज्यांच्याकडे मोठ्या फटक्यांची रांग होती. पण आता पाहूया हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? स्ट्रायकर साईडला अजिंक्य तारे आहे, तर आहेत या अगोदर एक हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे आणि पाहूया स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक होईल का? चांगला बॉल, लेग ब्रेक. व्हॉट अ बॉलिंग बाय यतीन. फलंदाजाला अक्षरशः जखडून ठेवलंय. अजिंक्य तरे याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. डॉट बॉल टॉस्टअप डिलिव्हरी फ्लाइटेड. त्या फ्लाइट मध्ये सकवलं, स्वीप करायचं होतं. ती जी उंची दिली ना त्या उंचीनं चकित केलं, बीट केलं फलंदाज अजिंक्य तरे यांना. डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू. आता वेगवान चेंडू हाताळला बघा. एका लेग स्पिनरकडे असा थोडासा फ्लिपर पण पाहिजे, वेगवान क्विकर वन पण पाहिजे. जसा टॉस्टअप तसा क्विकर वन, हा क्विकर वन होता. शेवटच्या 2 चेंडू डॉट मध्ये 2 विकेट. आता सामना समान आलाय. 18 मध्ये 31 केल्यात, 18 मध्ये 32 करायचे आहेत. हलकीची 2 डीजे मास्टरची ऐकूया आणि येऊया आगरी कोहली 40+ मास्टर प्रीमियर लीग.
रांदट साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले जे नकाशा आर्किटेक्टचे प्रोप्रायटर आहेत घनश्याम रांदट यांचे सुपुत्र आदरणीय कृष्णा रांदट यांचं आगमन या स्पर्धेमध्ये झालं आणि त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. तर आपण राजाभाऊ यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये आदरणीय कृष्णाजी रांदट यांचा सन्मान करायचा आहे. नकाशा आर्किटेक्टचे ते प्रोप्रायटर आहेत आदरणीय घनश्यामजी रांदट यांचे सुपुत्र आहेत आदरणीय कृष्णाजी रांदट साहेबांचा करूया स्वागत कक्षामध्ये सन्मान. सोबतच शशिकांतजी वर्तक हितेची पाटील आणि राजाभाऊ उपस्थित आहेत आणि हा सन्मान होतोय आदरणीय कृष्णाजी रांदट साहेबांचा. आगतम स्वागतम सुस्वागतम. 40+ क्रिकेट 3 षटकांचा क्रिकेट संपलेला आहे. बघा क्रिकेटचा खेळ तुम्हाला पसंत का पडतो कारण या क्रिकेटमध्ये खूप काही तुम्हाला पाहायला मिळतं. सस्पेन्स आहे थ्रिल आहे आणि सर्वात महत्त्वाचा काय तर तो एंड टू एंड क्लायमॅक्स आहे आणि क्लायमॅक्स या पहिल्या सामन्याचा ब्लॉकबस्टर आहे. म्हणजे म्हणतात ना की कधी काय घडेल हे सांगता येत नाही तसाच क्लायमॅक्स तुम्हाला या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळणार आहे. धन्यवाद कृष्णा रांदट साहेब. धन्यवाद राहुलजी आपलं मनपूर्वक आभार आणि स्वागत. तर वळूया या सामन्याच्या पुढच्या षटकाच्या अपडेट्सकडे आणि आता विनायक माची अर्थात लाला यांच्यावर जबाबदारी आलेली आहे गोलंदाजीची. 18 चेंडू जिंकण्यासाठी 32 चिगर स्ट्रायकर साईडला प्रवीण गावड. फुल्लेंद अजूनही संयम आहे पेशन्स आहे कधी कुठे कसं खेळायचं आहे हे प्रवीणला ठाऊक आहे. एकच जाव कंप्लीट केली स्ट्राईक जाते फलंदाज अजिंक्य तरे यांच्याकडे एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 32. कारण मागचं जे काही घडलं ना म्हणजे त्यावेळेला प्रवीण गावड नॉनस्ट्राईक उभं होते ते स्ट्रायकर एंडला आलेच नाही आहे बऱ्याच वेळेला. त्याच्यामुळे थोडासा वेळ घ्यायचा असतो कारण तुम्ही जसं उल्लेख केला ना थोडंसं कूल अँड काम. बऱ्याच वेळेला काय असतं का नॉनस्ट्राईक एंडला उभं राहायला आपण फर्स्टेट होतो थोडासा डिमोनेट होतो. तसं नाही व्हायचं. स्वतःचा संयम ढळू द्यायचा नाही आहे. पुन्हा एकदा रिचार्ज व्हायचं आहे. अजिंक्य तरेंना 30 साथ निभावायची आहेत पण मागचं षटक जसं यतीन पाटील यांनी हाताळले आहेत लाला माचीसाठी अगदी आयडियल सिच्युएशन त्यांनी क्रिएट केलेले आहेत. वातावरण बनवले त्यांनी. हालांकि माहौल उन्होंने बनाया है उस माहौल का फायदा विनायक माची लाला माची कितीपर्यंत घेऊ शकतील. एक बॉल इव्हेंट सारखा आहे या महत्वाच्या सामन्याचा. 16 चेंडू 30ची गरज आहे. रिक्वायर रन आउट वाढत चाललाय. पुढचा बॉल प्रवीण गावड यांच्यासाठी. हो फ्लिक केलं फॅन्टॅस्टिक फुटवर्क प्रवीण यांचं पाहायला मिळालं. बॉलला स्क्वेअर लेगला खेळलं आणि तो मानस होता की मला डबल साठीच जायचंय. डबल कंप्लीट केली. 2ची होते वाढ धावसंख्या 35. आणि योग्य जर म्हणजे तुम्ही लक्ष दिलं ना जास्त जोरात नाही केलं का माहिती का. डीप मिड विकेट बॉन्ड लाईन जवळ डीप स्क्वेअर लेग बॉन्ड लाईन जवळ त्याच्यापर्यंत पोचवू दिलं नाही. बॉल हलकासा प्लेस केला दॅट्स अ प्लेसमेंट. बघा तुम्ही किती जोरात खेळता त्याच्यापेक्षा तुम्ही किती योग्य ठिकाणी खेळता हे महत्त्वाचं आहे. दॅट्स अ क्लास ऑफ प्रवीण गावड ते दाखवत असताना ऑफस्टमच्या बाहेर होता कट करायचं होतं. वा म्हणजे सॉरी मी तुम्हाला ओव्हरलॅप केलं कारण अचानक ते शब्द आले. भरोसा क्यों करना गौरव पर भरोसा करना खुद पर आणि तोच भरोसा के ठेवलेला आहे स्वतः क्षेत्ररक्षक रत्नाकर. या स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वोत्तम कॅच वय वर्ष 50+ टाळ्या होऊन जाऊ दे रत्नाकरसाठी. बघा रिप्ले बघितलं तर का त्याचे लक्षात येईल कॅच काय ऑफस्टमच्या बाहेर कट करायचा होता. ओ एका हातामध्ये कॅच टिपलाय. कानून के हात लंबे होते भाई इनके भी लंबे. यांचे हात लांब आहेत आणि लांबपर्यंत हात पोचल्यात आणि झेल काय टिपलाय. हा कॅच नाही घेतलाय रत्नाकर दादा तुम्ही कॅच नाही घेतला कदाचित हा मॅच पकडलाय. दॅट्स अ मॅच तो तुमच्या बाजूनं कदाचित सुटू शकले असता. तो कॅच मॅच पकडलाय तुम्ही. सुंदर झेल रत्नाकर दादा यांचा. चला रत्नाकर दादा सकाळीच कामावर हजेरी झाले आणि तुमची हजेरी क्या बात आहे. म्हणजे तुम्ही जिंकलत म्हणजे म्हणतात ना की जॉन्टी रोड्सला सुद्धा सामनावीरचा पुरस्कार क्षेत्ररक्षणामध्ये मिळाला होता तसाच झेल टिपलाय. कोणाचा झेल टिपलाय तो सुद्धा प्रवीण गावडचा. म्हणून जर कदाचित या सामन्यामध्ये उलटफर झाला त्यासाठी कारणीभूत ठरू शकतोय रत्नाकर. फॅन्टॅस्टिक फिल्डिंग पण पाहूया अजूनही खूप काही बाकी आहे. एक जातोय दुसरा येतोय दुसरा जातोय तिसरा येतोय. संतोष आलेत आता खेळपट्टीवर स्ट्रायकर साईडला. ऑफ ब्रेक वा फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय लाला. जबरदस्त बॉलिंग. तटस्थ भूमिका आहे पंचांची. अपील तर लालाने केली झेलचीची पण षटक चांगलं राहिलंय. या षटकात आतापर्यंत आपण पाहिलं 1 विकेट 4 धावा विनायक मॅचिक फॅन्टॅस्टिक बॉलिंग. पहिल्या 12 चेंडूमध्ये 25 धावा आणि मागचे जर बघितलं 11 चेंडू त्या 11 चेंडूवरती फक्त 10 धावा आल्यात आणि 3 विकेट गमावल्यात. खेळ कसा बदलतो बघा. तुम्ही जसा उल्लेख केला होता तो चेंडू फिरला होता ना त्यावेळेला तो मॅच फिरला होता. दॅट्स अ मॅच टर्निंग. मॅच टर्न होतोय बदलतोय.
अकोटप्याचा चेंडू होता पुढे पहिला सरसावले ते कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत नंदू पेडवेकर फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण पहिल्या 2 मध्ये 25 नंतरच्या 2 मध्ये 11 धावा आल्या आता 2 मध्ये करायचे 27 2 षटकं गेली होती साई विधी नारंगीच्या दिशेनं मधली 2 षटकं गेली ती ओम साई 11110 जुचंदरच्या बाजूनं आता शेवटची 2 षटकं कोणाच्या बाजूनं जाणार 12 मध्ये 27 करायचे आहेत पण 27 म्हटलं की सतावणारी धावसंख्या आहेत 12 मध्ये 27 हलकंसं धून ऐकूया आणि येऊया 1227 वरती येऊया. पंढरीची वारी तसा विठुरायाचं एक सुंदर गीत आमच्या डीजे मास्टरनं वाढवलं होतं कारण पायानं होतो तो प्रवास हृदयानं होते ती यात्रा आणि भावनेनं केली जाते ती वारी ती भावना असते मनामध्ये ती केली जाते कारण आपण प्रवासही करतो आपण यात्राही करतो पण भावनेने केली जाते ती वारी असते 12 मध्ये 27 करायचे आहेत अजिंक्य तर एका बाजूला आहेत एक वरती खेळतात संतोष पाटील बंधू ज्याने नुकतंच खातं उघडलंय ते एक वरती आहेत. पप्पूजी साळुंके आपण असं नाही जाऊ शकत कृपया चला आपण मैदानाच्या बाहेर या. हा चाकरात आहेत का तरी पण नियमांच्या अंतर्गत नाही जाऊ शकत ते असो. चला आता षटकं संपलेली आहेत 4 धावसंख्या आहे साई विधी नारंगीची 36 वेळ बदलायला वेळ लागत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये असं पण कित्येक वेळा पाहिलेलं आहे पण पाहूया आता तीच वेळ बदलण्याची गरज आहे साई विधीच्या फलंदाजांना संतोष पाटील अजिंक्य तरे. नाही बघा तसं तुम्ही चांगला उल्लेख केला म्हणजे क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल हे सांगता येणार नाही त्यावेळेला तो स्वतःवरचा कंट्रोल ठेवायचा आहे कारण जसं म्हणतात ना बाबा आता थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण तरी झालंय पण भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आहेत एक व्हायरस आला होता पण त्याच्यापेक्षा मोठा व्हायरस असतो भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आहेत आणि धाडसापेक्षा मोठी लस नाही आहेत त्याच्यामुळे धाडस करायचे आहेत भीती बाळगायची नाही आहे डर के आगे जीत है क्रिकेट की यही रीत है. हे षटक महत्त्वाचं आहे साई विधी नारंगी या संघासाठी जे गमावलेलं आहे ते कमवण्याची ही सुवर्ण संधी आहे. तर त्यामुळे पाहूया बंधू अर्थात संतोष पाटील जे स्ट्रायकर्स एंडला आहेत एका बाजूला अजिंक्य तरे दोन्ही फलंदाजांकडे खूप चांगला अनुभव त्यांच्या संघात खेळण्याचा आहे पण आता त्यांना तो अनुभव एकत्रित करून या षटकामध्ये जोर लावायचा आहे. पण समोर पुन्हा एकदा यतीन पाटील ज्यांनी याच एंडनं 2 विकेट्स मिळवताना तो कमबॅक मिळून दिला होता ओम साई 11110 जुचंद्र या संघाला. पण पाहूया तोच दबदबा या षटकात सुद्धा यतीन पाटील तसाच राखतायत का. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 27 धावा 12 बॉल्स 27. हो शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला बॉलला टर्न होऊ दिलं अजूनही संयम आहे. बंडू पाटील यांनी स्ट्राईक रोटेट केली अजिंक्य तरे यांच्याकडे स्ट्राईक पोचली 11 चेंडूवर जिंकण्यासाठी 26 गरज 11 चेंडू 26 धावा आणि जसं तुम्ही उल्लेख केला संयम बाबा महत्वाचा आहे. प्रत्येकाला वाटतं क्रिकेटचा खेळ प्रेशरवाला पण क्रिकेटचा खेळ पेशन्सवाला संयमाचा देखील खेळ आहे. फक्त संयम कोण राखणार आणि कोणाचा संयमाचा बांध तुटणार आहे. 11 मध्ये 26 यतीन पाटील यांनी केलेले गोलंदाजी मॅच मध्ये पुन्हा एकदा आणून दिले टीमला जुचंद्र संघाला. फटका खेळायचा आता वर लागलाय यतीन पाटील आज कमाल करतायत धमाल करतायत या विकेटनं 3 विकेट आतापर्यंत नावावरती केल्यात यतीन पाटील फॅन्टॅस्टिक गोलंदाजी. आहे म्हणजेच आता तुमच्यावर आता कुठेतरी प्रतिस्पर्धी संघ मात करण्याच्या तयारीत आहे. तर फलंदाजांना एकमेकांना साथ देत धावांची मदत स्कोर कार्डला द्यावी लागेल. डोनाल्ड हे जे कांदरपाड्याचे खेळाडू आहेत ते तुम्हाला स्ट्रायकर सेटला पाहायला मिळतील. संतोष पाटील हे जे नारंगीचे आहेत ते जवळपास आता पाहूया यतीन आणि डोनाल्ड एकत्रच प्रॅक्टिस करतात तुम्हाला पाहायला मिळतात नैसरला. पण पाहूया यतीनचा स्टॅट तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतो. आतापर्यंत 8 चेंडू त्याने हाताळलेत 5 डॉट बॉल्स आहेत 7 धावा खर्च केल्यात 3 विकेट्स मिळवल्यात आणि इकॉनॉमी 5.25. आतापर्यंत बॉलिंग स्टॅट चांगला राहिला यतीन पाटीलचा. आणि आता पाहूया तीच ओळख तो या उर्वरित चेंडूंवर टिकवतोय का कारण आता इक्वेशन थोडंसं सोपं झालेलं आहे.
टीम ओम साई 1110 जुचंद्र या संघासाठी. स्ट्रायकर साईडला डोनाल्ड, धावसंख्या आहे 37. फुल लेंथ वेगवान महाप्रचंड वेगाने हा चेंडू हाताळला होता आउटसाइड द ऑफ स्टेप पिचिंग, पण त्या संधीचा फायदा डोनाल्ड यांना उचलता नाही आला. बघा यतीनच्या गोलंदाजीचा अभ्यास बाहेर न केलाय. त्यांना म्हटलं टर्न करतायत आणि टर्न नाही आहे, त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळ्या गोष्टी जसं तुम्ही उल्लेख केला होता फ्रूट सलाडवाला, तसा पुष्पगुच्छ असतो लाल कलरचं, पिवळ्या कलरचं, हिरवं कलरचं, निळ्या कलरचं, व्हाईट कलरचं फूल असतं, तसा हा थोडासा गुच्छावाला आहे. पुष्पगुच्छ आहे त्याच्याजवळ. त्याच्याकडे चांगला क्विकर वन आहे, फ्लिपर आहेत, चांगला टर्नवाला लेग ब्रेक आहेत. मिश्रण करतायत मिश्रण. आता लेग स्पिन आहे, फुलटॉस बॉल स्वीप केला, क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला फील्ड करतील. एकच धाव घेण्याकर संतोष पाटील बंधू यांना स्ट्राईक पाहिजे. आता येणारे 2 चेंडू कदाचित म्हणजे मॅच अजून भरपूर काही गोष्टी बाकी आहेत. 12 बॉलचा खेळ होता त्यावेळेला 27 होत्या आणि आता 8 चेंडूचा खेळ आहे आणि 8 मध्ये 25 करायचे आहेत. पुढचे 2 चेंडू कदाचित निर्णायक ठरतील या सामन्यामध्ये. आता नाही तर मग कधी, तो विचार कॅप्टनला करायचा आहे. जे स्ट्रायकर साईडला संतोष पाटील 8 चेंडू 8 जिंकण्यासाठी 25 ची गरज. यतीन बॉलिंग मार्कवर, पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. पंच केलंय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, पोचतील बॉलवर. तोपर्यंत निलेश यांनी बॉल स्टॉप केला, पण स्टॉप करूनही बॉल थोडासा गॅदर नव्हता झाला, पण सुदैवानं तो बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही गेला. मिळतात या 2 धावा जिंकण्यासाठी 7 चेंडू 23 ची गरज. 7 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. वारा थोडासा वाढलाय ते देखील जाणवतंय, पण आता काय माहिती का मॅच मधले गरमी आहेत, पण काही कारणा त्या वाऱ्यामुळे थंडी वाजवत असेल, थोडीशी उडीउडी मारावी असा मॅच सध्या मैदानावरती आहेत. यतीन पाटील आपल्याला दिलेली भूमिका, आपल्याला दिलेला रोल, आपल्याला आपलं कॅरेक्टर प्ले करतोय बरोबर. आता कॅरेक्टर प्ले करण्याची जबाबदारी संतोष पाटील बंधू यांची आहे. 7 बॉलचा खेळ आहे, महत्वाचा षटक, महत्वाचा चेंडू, शेवटचा बॉल देखील डॉट आलाय. एकदा टाळ्यांचा गजर होऊ दे यतीन पाटीलसाठी. काय गोलंदाजी केले, 2 षटकं हाताळली, फक्त 10 धावा दिल्या आणि 3 विकेट, ज्याच्यामध्ये 7 डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी, दॅट्स अ आउटस्टँडिंग फिगर. गोलंदाजीमध्ये 2 षटकं, 7 डॉट बॉल, 10 धावा खर्च करताना 3 विकेट. मॅचला टर्न करणारा हे स्पेल होता. फुल मार्क्स टू यतीन पाटील. येस, टाइम चेक की काय बॅनर. चला जरा आयोजकांनी लक्ष द्या तिकडे. मंडप व्यवस्था सांभाळणारे आमचे जे कर्मचारी आहेत समोरच्या दिशेने पहा जरा प्लीज. नाही, 6 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे, ती म्हणजेच 23 धावांची. क्रिकेटचा खेळ आहे, एका क्षणात सुद्धा तुम्हाला हिरो बनता येतं. टाळ्या बाजारात विकत मिळत नाही. ज्या टाळ्या यतीनने कमवलेल्या आहेत त्याच टाळ्या कमवण्यासाठी संतोष आणि डोनाल्ड यांना पुढच्या 5 मिनिटांमध्ये ती विशेष मेहनत घ्यावी लागेल. जिंकायचंय तर मग स्वस्त बसून जिंकता येत नाही, जिंकण्यासाठी घ्यावी लागते मेहनत. आणि पाहूया ती अनन्यसाधारण मेहनत संतोष आणि डोनाल्ड यांच्या वतीने घेतली जाते का. आणि ते त्रिसूत्री राहिले म्हणजे धैर्य, संयम आणि मेहनत हे राहिलेले आहेत. चला मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असाल तर या 6 बॉल 23, 6 चेंडूमध्ये 23 धावा करायचे आहेत. मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असाल तर या, कारण समोरचे जे प्रायोजकांचे जे फ्लॅग्स आहेत, बॅनर आहेत, ते थोडेसे खाली आले आहेत, तर तिथे तुम्ही पोहोचा. मंडप डेकोरेटर्स शेवटचं षटक हाताळण्यासाठी कांचन पाटील सज्ज होतील. आता 23 धावा. बाई जसं म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केल्याचं पाहिजे, केलं तर होणारच आहे. आता डोनाल्ड आणि संतोष कडे अगदी मोठं आव्हान आहे. जसं आमचे जहीरभाई नेहमी सांगतात, सामने काला घना अंधेरा है और पहाड़ को चीर के रास्ता बनाना है. थोडासा अंधेरा आहे, पर अंधेरा हटेगा सूरज निकलेगा. तसा अंधेरा हटेगा सूरज निकलेगा. पण सध्या तरी मॅचवरती पूर्णपणे पकड घट्ट बसवले ती ओम साई 1110 जुचंद्र संघानं. मॅचवरची पकड घट्ट बसवले. पहिला चेंडू खेळलाय, डीपवरनं क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, जोपर्यंत लालामाची फील्ड करतील, थ्रो करतील, 1च धाव. 5 चेंडूचा खेळ आहे, 5 मध्ये करायचे 22. याचा अर्थ 5 मध्ये किमान 3 षटकार पाहिजे.
या संघर्षासाठी तुम्ही निवडले गेलेले आहात तेच लक्षात घेऊन खेळायचं आहे आणि स्वतः कॅप्टन जर स्ट्रायकर्स एंडला आहे तर मग संघ सुद्धा तुमच्याकडे आशेच्या नजरेने पाहत असतो. आणि संतोष पाटील पाहूया या अडचणीतून संघाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न देतील का, कारण अजूनही हा पाठलाग केला जाऊ शकतोय. जिंकण्यासाठी 22ची गरज, बॉल शिल्लक आहेत 5 मोठे स्ट्रोक, हेच फक्त ठेवायचं आहे ध्यानात. पुढचा बॉल उलटा खेळलाय, मोठे फटके ठेवायचे ध्यानात आणि तेच ध्यान संतोष पाटीलचं. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, मॅच इज ऑन, षटकार. त्यांना ठेवायचे, लक्षात ठेवायचे आहेत आणि तसं लक्षपूर्वक खेळायचं आहे. स्विच हिट केलं, स्विच केलं, स्वीट केलं, नीट केलं, परफेक्ट केलं आणि चेंडूला पाठवले षटकाराच्या साह्यानं. आता 4-16, 4 मध्ये करायच्या 16. अगदी गोळी प्रीमियर लीगचा रंगलाय 16. अख्खा आपला अगदी समाज झालाय गोळा आणि प्रत्येकाचा आहे बाबा त्या 1 नंबरच्या टॉपीवरती डोळा. आता तो डोळा ठेवायचा तर हा 16 आणि हा 16 धावा तुम्हाला करायचे आहेत. पण मॅच पुन्हा एकदा आले या मॅचमध्ये रोमांच आलाय, थ्रिल आलाय, जसं तुम्ही उल्लेख केला होता चित्रपटासारखं आहेत. या मॅचमध्ये सगळं पाहिलं, ॲक्शन, मेलडी, सॉन्ग, ड्रामा, थ्रिल पाहिलंय, सस्पेन्स बाकी आहे. समोर खेळायचा होता पण बॅटला काय लागला, चेंडू चालला, जबरदस्त क्षेत्ररक्षक येतील, पॉईंटला फील्ड करतील. थ्रो थोडासा उशिरानं आला, थोडा लवकर येणं गरजेचं होतं. 2 धावा चेंडू होती पूर्ण. 3 चेंडूचा खेळ आहे, 3 मध्ये करायचे 14. 3 बॉल 3 मध्ये करायचे 14-14. करायचा आहे तो प्रयत्न. 1% संधी मिळाली तर तुम्हाला 100% एफर्ट्स लावावे लागतात आणि तेच एफर्ट संतोष पाटील यांचे हा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दिसून येत आहेत. कारण आता ते कॅप्टन आहेत, कॅप्टन ही भूमिका अशीच मिळत नाही. तुमच्याकडे तो खेळ राहिलेला आहे, गेल्या कित्येक वर्षांचा तो खेळ तुम्ही तुमच्या नारिंगी संघासाठी खेळलेला आहे. आता तुम्हाला या AKPL मध्ये पहिल्या सामन्यामध्ये जर तुम्हाला अशी सिच्युएशन मिळाली जी जवळपास अशक्य आहे आणि जर तुम्ही शक्य करून दाखवली तर कॅप्टन होण्याचं फलित तुम्ही साध्य करणार आहात. नाही, याच वर्षी एक असा जुचंद्र नगरीमध्ये सामना झाला होता, त्यावेळेला संतोष पाटील बंधू होते. असाच षटकारांची आवश्यकता होती. शेवटच्या ओव्हरमध्ये 22 तिथेही पाहिजे होत्या आणि शेवटच्या 3 बॉलमध्ये अशाच धावा राहिल्या होत्या 14. त्यावेळेला केलेले संतोष पाटील यांनी फलंदाजी पाहिली आहे बंधूनं. 3 बॉलचा खेळ आहे, 3 मध्ये करायचे त्या 14. 3 चेंडू 14 धावा. पुढचा बॉल, जबरदस्त सामना रंगला या 2 संघात. फुल लेन ब्लॉक हॉल, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा टार्गेट येतोय, हा डॉट बॉल पकड मजबूत करतोय ओम साई. 1-1-0. जसा आम्ही उल्लेख केला बाबा, जुचंद्र नगरीमध्ये संतोष पाटील यांनी करामत केले आणि त्याच जुचंद्रचा संघ आहे. त्याच जुचंद्र नगरीमध्ये कांचन पाटील आल्यात आणि ते सांगतात तिथे करिश्मा केला, इथे नाही करून देणार, इथे आम्ही त्यांना थांबवणार, त्यांना रोखणार. आता 2 मध्ये 14 करायचा. जसा चेंडू आता निलेश मात्र गेले त्यांची चर्चा करण्यासाठी. त्याच वेळेला आपण पाहिलं तर अगदी जुचंद्र टीमला सपोर्ट करण्यासाठी नंद भोईर देखील दाखल झालेत. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आता आपलं सहर्ष स्वागत. 2 मध्ये 14 करायचे आहेत. जितू पाटील थोडेसे एक्साइट आहेत कारण पहिला सामना विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत, जवळ आहेत. रिव्हर्स केलाय, चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या पार, या चेंडूवरती आलाय चौकार. एक चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे आणि पाहूया या शेवटच्या महत्वाच्या बॉलवर संतोष पाटील यांचा अप्रोच काय पाहायला मिळतोय. प्रवीण गावड जसे बाद झाले, रत्नाकर यांनी त्यांचा झेल टिपला, त्यानंतर पूर्णपणे गणित थोडंसं गडबडलेलं आहे कारण संतोष हे 6व्या क्रमांकावर आले. मला असं वाटतं क्रम थोडासा बदलावा लागेल. लीग स्टेज आहे, तुम्हाला शिकावं लागेल. प्रत्येक संघामध्ये वेगवेगळे पर्याय आहेत, त्या पर्यायांचा वापर व्यवस्थित करावा लागेल ना. म्हणून मी ते पहिल्या इनिंगमध्ये भारतराव त्यांच्या जोडला म्हटलं होतं ना, स्टार्टर आणि मेन कोर्स का उल्लेख केला. तुम्हाला स्टार्ट कोण करून देणार आणि मधल्या फळीमध्ये कोण खेळणार. अपील झालंय पंचाचं बोर्डवर. शेवटच्या चेंडूवरती आला विकेट आणि पहिला सामना जिंकलाय ओम साई. 1-1-0. जुचंद्र संघानं पराभवाच्या छायेतनं या सामन्याला खेचून आणलं आणि खेचून आणताना पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित केलाय. विजयाच्या समीप होता पण क्रिकेटचा खेळ आहे, कधी बदलेले सांगता येत नाहीत. बदलला खेळ आणि बदलणारा कलाकार होता यतीन पाटील, ज्यानं जी षटकात आली. मॅच समरी बघा. ओम साई 1-1-0,
जुचेद्याच्या टीमने केल्या 62 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावांची खेळी मेघनाथ म्हात्रे यांची. गोलंदाजी नारंगीच्या टीमची पाहिली तर धर्मेंद्र कोळी यांचं 22